जय महाराष्ट्र। मी सुवर्णा जोशी। आजचा दिवस महत्त्वाचा तो यासाठी कारण अर्थसंकल्प आज आपण पाहणार आहोत। केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प थोड्याच वेळामध्ये सादर करतील। ते अर्थ मंत्रालयामध्ये पोहोचले, तिथून ते संसदेमध्ये आले तेव्हाची दृश्य ही आपण पाहता आहात। एक महत्त्वाची मीटिंग संसदेमध्ये आहे आणि त्यानंतर ते लगेचच लोकसभेमध्ये आपला 11 वाजता अर्थसंकल्प मांडतील। काही वेळापूर्वीच मंत्रिमंडळाने या अर्थसंकल्पाला मंजुरी दिलेली आहे। हा जो पेटारा दिसतोय तो विशेष असतो। दोनच बॅग्स ज्या आपलं लक्ष वेधून घेतात। एक बॅग रेल्वे अर्थसंकल्प जेव्हा सादर होतो सदानंद गौडा यांच्या हातातली बॅग, आणि दुसरा महत्त्वाचा दिवस तो म्हणजे आजच्या अर्थसंकल्पाचा अरुण जेटलींच्या हातातली बॅग, जिच्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असतं। पूर्ण वर्षभरामध्ये आर्थिक स्तर उंचावण्यासाठी किंवा तो खालवण्यासाठी जबाबदार असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या या अर्थसंकल्पामध्ये असतात आणि त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचं लक्ष असतं। यावर्षी आर्थिक विकास दर 5.4 ते 5.9% राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते। वित्तीय तूट 4.5% असेल, तसंच ती कमी होण्यासाठी आणखी किमान 2 वर्ष लागतील। म्हणजे सोप्या भाषेत महागाई जर कमी व्हायची असेल, महागाई आटोक्यात आणायची असेल तर पुढची 2 वर्ष लागतील असा अंदाज अरुण जेटली यांनी वर्तवलाय। लोकसभेचं थेट प्रक्षेपण आपण पाहत होतो आणि अर्थसंकल्प मांडत होते अरुण जेटली। 5 मिनिटाचा ब्रेक त्यांनी मागितलेला आहे आणि 11:50ला लगेच भेटून पुन्हा पुढचा अर्थसंकल्प आणि त्या अर्थसंकल्पांमधल्या तरतुदी ज्या आहेत त्या आपण पाहणार आहोत। मात्र सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आपण आतापर्यंतचे जे काही बजेट आपण ऐकतो आहोत त्यावर मी आपल्या सगळ्या मान्यवरांकडून एक प्रतिक्रिया फक्त घेणार आहे। आपल्याबरोबर भाजपचे नेते बाबा कुलकर्णी आहेत, अर्थतज्ञ अर्थ अभ्यासक डॉक्टर नीरज हातेकर आहेत आणि पत्रकार किरण तारे सुद्धा आहेत। किरण तारे, पहिली प्रतिक्रिया आपली, आपल्याला काय वाटतं? सोशल सेक्टरवर फार भर दिलेला दिसतोय। म्हणजे डिफेन्स आणि इन्शुरन्स मधलं 49% FDI कॅप जी वाढवलेली आहे ते वगळता सोशल सेक्टरवरचा भर आता दिसतोय। पण कितपत आणखी ॲलोकेशन त्याच्यामध्ये वाढवतील हे आपल्याला बघायला पाहिजे। नक्की। नीरज सर, एकूण सध्या आर्थिक विकास, आर्थिक वाढीचा दर जो 8-7-8% घेऊन जायचं अर्थमंत्री म्हणतायत, त्या दृष्टीने काय तरतुदी दिसत आहेत त्यापासून मागासपासून मी लक्षपूर्वक बघतोय। एकतर त्या दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एक बऱ्याच प्रमाणात तरतुदी केलेल्या दिसत आहेत, पण त्या पलीकडे अशी मोठी तरतूद अजून तरी दिसलेली नाही आहे। नक्की। बाबा कुलकर्णी, आपली प्रतिक्रिया? आत्तापर्यंतचा जो अर्थसंकल्प आपण ऐकला तो भारतीय जनता पक्षानं एक अत्यंत धाडसी पाऊल टाकलेलं आहे, जनहिताची पावलं टाकलेली आहेत आणि मुळात म्हणजे विकास दर वाढवण्याची जी संकल्पना जी अर्थमंत्र्यांनी मांडली त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे। अप्रतिम। नीरज सर, मात्र एक प्रकर्षाने जाणवतं रेल्वे अर्थसंकल्प काय किंवा हा अर्थसंकल्प आपण बघितला तर परकीय गुंतवणुकीवर जास्त भर दिलेला आहे, तर त्या अनुषंगाने तुम्ही काय बोलाल? एकतर आपल्याकडे म्हणजे भांडवलाची कमतरता आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला परकीय गुंतवणुकीतनं जी ॲडिशनल संसाधनं मिळतात अर्थमंत्री म्हणत त्याही अत्यंत महत्त्वाची असतात आणि त्यांचा आपल्याला विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा त्यांचा रोल असतो। त्या दृष्टीने ही त्या दृष्टीने बघताय हा जी पावलं अर्थमंत्र्यांनी उचलली ती निश्चित स्वागतार्ह आहेत असं मला वाटतं। इन्शुरन्समध्ये उदाहरणार्थ मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणुकीची गरज होती, तर त्या दृष्टीने ही खरंच स्वागतार्ह पावलं आहेत। किरण, एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारकडे जो पैसा आहे तो अनावश्यक पद्धतीने खर्च करायचा नाही। अनुदानाविषयी आपण बोललो होतो की उगाचच अनुदानं द्यायची नाहीत, आणि तिसरं की परकीय गुंतवणूक, या सगळ्याचा काही फरक पडेल असं वाटतं तुम्हाला? त्यांनी उद्दिष्ट ठरवलंच आहे की पुढच्या पिढीला आम्हाला कर्ज पुढे सरकवायचं नाही आहे, त्यांना कर्जमुक्त ठेवायचं आहे। तर कर्जमुक्त ठेवायचं असेल, आपलं सगळं कर्ज फेडायचं असेल तर इन्व्हेस्टमेंट ही आलीच पाहिजे। इन्व्हेस्टमेंट ही FDIच्या माध्यमातून असेल किंवा आणखी कुठल्या माध्यमातून असेल, त्याचा त्यांनी प्रयत्न केलेला दिसतोय। आणि मला विशेष असं वाटतं की हेल्थ सेक्टरवर हा जो भर दिलेला दिसतोय कुठेतरी त्या दृष्टिकोनातून असेल की आपल्याला ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते वाढवलं पाहिजे, त्या दृष्टीने काहीतरी प्रयत्न दिसत आहेत या क्षणाला तरी। फक्त तुम्हाला तिघांना विचारायचं आणि मग आपण ब्रेककडे जाऊया। मधल्या काळामध्ये असं बोलायला सुरुवात झालेली होती सगळ्या आयावडिलांची की कशाला आपल्या पुढच्या पिढीने इथे राहायचं, काय ठेवलंय त्यांच्यासाठी, फक्त कर्जाचा बोजा ठेवलाय। पण आता हे बजेट जे आहे हे समाधानकारक आहे पुढच्या काळामधल्या विद्यार्थ्यांना, व्यक्तींना इथे राहण्यासाठी, म्हणून तुम्हाला तिघांनाही काय वाटतं? ते आत्ता सांगणं अवघड आहे, अजून बजेटचं भाषण पूर्ण संपलेलं नाही, तर संपू देत मग आपण ठरवूया। नक्की। नीरज सर?
मला असंच वाटतं आत्तापर्यंत जे दिसत आहे ते आश्वासक वाटतंय. आता ह्याचा ॲक्च्युली जरी धोरणात्मक चौकट असेल तरी वास्तविक परिणाम काय होतात, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होतं, डिलिव्हरी कशी होते, हा पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे. तर सध्या तरी ते आश्वासक चित्र दिसत आहे. पण किरण म्हणाल्याप्रमाणे आपण अर्थसंकल्प संपेपर्यंत वाट बघूया आपण. बाबा कुलकर्णी, नाही, फारच चांगलं आहे. मी या अर्थसंकल्पाचं मनापासून स्वागत करतो की या देशातील नागरिकाच्या सर्व अंग प्रत्यंगांसाठी सर्वांसाठी त्यांनी अप्रतिम योजना आखलेल्या आहेत. आतापर्यंत तरी व्यवस्थित आहेत. नक्की. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि चर्चेमध्ये परत येऊया आणि अर्थातच पुढचा अर्थसंकल्पाचा जो भाग आहे तोही आपल्याला पाहायचा आहे. काही वेळामध्ये अर्थसंकल्पाचा पुढचा जो भाग आहे तो आपल्यापर्यंत पोहोचेल. थेट प्रक्षेपण आपण लोकसभेचं पाहू. अर्थमंत्री अरुण जेटली आपला अर्थसंकल्प सादर करतायत. 5 मिनिटाचा ब्रेक त्यांनी घेतलाय आणि तोपर्यंत आपण संवाद साधूया आपल्या सगळ्या मान्यवरांशी. किरण, विशेष आत्तापर्यंतचं, खरं तर अजून एक भाग यायचा आहे, पण आत्तापर्यंतचं जर विशेष तो 1-2 वाक्यांमध्ये या बजेटविषयी सांगायचं असेल तर काय सांगशील? या बजेटचं आत्तापर्यंतचं एक वैशिष्ट्य जाणवते ते त्यांनी जी स्कीम अनाऊन्स केली डिजिटल इंडिया, मला वाटतं ती खूप महत्त्वाची आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये अगदी कानाकोपऱ्यामध्ये ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देणं आणि त्या अनुषंगाने देश जोडण्याची जी नवीन कन्सेप्ट त्यांनी मांडलेली आहे त्याचं स्वागत करायला हवं. नीरज सर, मला एक महत्त्वाचं जाणवतं की बजेटच्या भाषणाच्या सुरुवातीपासून अर्थमंत्र्यांनी एक नवीन मध्यमवर्ग तयार होतो आहे आणि गरिबीतनं वर आलेले जे लोक आहेत त्यांच्या आता महत्त्वाकांक्षा वाढलेल्या आहेत आणि त्या महत्त्वाकांक्षांची पूर्ती करणं आपल्याला आवश्यक आहे. त्या दृष्टीने पावलं सातत्याने उचललेली आहेत. नक्की आपण बोलणार आहोत. मात्र थेट जातोय पुन्हा लोकसभेमध्ये. सुरुवात झालेली आहे कामकाजाला. 5 मिनिटाचा ब्रेक होता. आपण बघूया पुढचा अर्थसंकल्प. अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे. तब्बल 2.5 तास हा अर्थसंकल्प सादर करत होते अरुण जेटली आणि पहिल्यांदा असं झालं असेल की 5 मिनिटाचा ब्रेक हा अर्थसंकल्प सादर करताना अरुण जेटली यांनी घेतला. पहिल्यांदा असं झालं असावं. आपण बघतो आहोत काय नेमक्या या सगळ्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. प्रमुख आव्हान जे होतं ते महागाईचं, ते आटोक्यात आणण्यासाठी काही करण्यात आलेलं आहे का? सगळ्यात सुरुवातीपासून आपण चर्चा करत होतो ती म्हणजे वित्तीय शिस्त लागणं गरजेचं आहे. ती शिस्त या उपाययोजनांमधून लागली आहे का, या अनुषंगाने आपल्याला बोलायचं आहे. आपल्याबरोबर काही मान्यवर आहेत ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. या सगळ्या ज्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्या कशा पद्धतीने पुढे 2 वर्षात महागाई कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतील हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. पत्रकार किरण तारे आपल्याबरोबर आहेत आणि डॉक्टर राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर राजू वाघमारे, मी सगळ्यात आधी आपल्याकडेच येते. हे सगळं बजेट आपण पाहिलं, ऐकलं, आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे या बजेट संदर्भात? हे बजेट जे आहे, ह्या बजेटला कुठचीही दिशा नाही आहे. हे सगळ्यांना एक समाधान करण्यासाठी आपण टोकन ज्याप्रमाणे देतो त्याप्रमाणे सगळ्या समाजातील घटकांना आणि सगळ्या व्यवस्थेला एक टोकन म्हणून थोड्या थोड्या गोष्टी दिलेल्या आहेत. याला कुठचीही दिशा नाही आहे या बजेटला. याच्यामधून कंप्लीट जी प्रायोरिटी या देशाची ज्या आहेत त्या सगळ्या प्रायोरिटी ज्या आहेत त्या मिसप्लेस झालेल्या आहेत. त्याच्यामुळे ज्या अपेक्षा होत्या या सरकारकडून त्या अपेक्षा किंवा त्याला असणारी दिशा आणि क्रिएटिव्हिटी ही या बजेटमधून काहीच दिसत नाही आहे. त्याच्यामुळे हे बजेट हे संपूर्ण भारतीय जनतेला एक निराश करणारं आणि निराशेच्या गर्तेत रोखणारं बजेट आहे. कारण ह्यावेळी त्यांना संधी होती. आता बाकीचे जे जागतिक पातळीवर जर तुम्ही बघाल तर सगळीकडे थोड्याफार सुधारणा होत आहेत. त्याचा फायदा आपण घ्यायला पाहिजे होता. पण या बजेटच्या माध्यमातून जर बघितलं तर प्रायोरिटी वाईज कंप्लीट मिसप्लेस झालेलं आहे. त्याला कुठचीही दिशा नाही. एक निराश रटाळवाणं असं बजेट आहे. मार्केट जरी तुम्ही बघितलं तर मार्केट पण डाऊन आहे. मार्केटनी पण याला बजेटला तेवढा प्रतिसाद दिलेला नाही. यावरून हे सिद्ध होत आहे की बीजेपी सरकार किंवा नरेंद्र मोदी, अरुण जेटली या मार्केट सुधारले. हे आत्ता थोडंफार सुधारलंय. जेव्हा बजेट चालू होतं तेव्हापासून मार्केट डाऊन होतं. ते 300 पॉइंट पर्यंत गेलेलं आता कुठे सुधारत आलं असेल. पण इकडे जेव्हा आम्ही बघत होतो प्रायोरिटीज मध्ये चूक झाली असं का वाटतं आपल्याला अर्थसंकल्प बघितल्यावर?
जर तुम्ही बघितलं, एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतो की रुरल ड्रिंकिंग वॉटर याच्यामध्ये जे मागच्या सरकारने किंवा अगोदरच्या 4-5 वर्षामध्ये जर आपण बघितलं, साधं पिण्याच्या पाण्याची जी ग्रामीण भागातील गोष्ट आहे त्याचं जे बजेट आपण ठरवलेलं होतं ते जवळजवळ 8,500, 9,000, 9,500 होतं. ते बजेट या बजेटमध्ये आता एकदम 63% कमी केलेलं आहे आणि ते बजेट इकडे घेऊन आलेलो आहे आपण 63% कमी करून 3,500-4,000 पर्यंत आणलेलं आहे. जर तुम्ही बघाल तर नक्की मी राजू वाघमारे पुन्हा आपल्याकडे येते. आपल्याबरोबर अर्थतज्ञ नीरज हातेकर सुद्धा आहेत. मी नीरज हातेकरांकडे जाणार आहे आणि अर्थातच मी बोलणार आहे किरण तारे यांच्याशी सुद्धा. नीरज हातेकर, पहिला प्रश्न आपल्याला, कायम आपण असं म्हणत होतो की महागाई हे प्रमुख आव्हान आहे, वित्तीय शिस्त लागणं गरजेचं आहे. या अनुषंगाने या बजेटकडे आपण कसं बघता? लोकप्रिय हे बजेट नाही पण चांगलं बजेट आहे का? हे बजेट, या बजेटचा विचार करताना या बजेटला कदाचित आपण ग्रोथ फॅसिलिटेटिंग बजेट असं आपण म्हणूया. कारण ज्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये मला या बजेटने लक्ष दिलेलं दिसतं, एक तर पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, निरनिराळ्या क्षेत्रांना पतपुरवठा, तंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञान आणि इतर म्हणजे एंटरप्रेन्योरशिप आणि मग संस्थात्मक बदल, यातनं पुढच्या 2-4 वर्षामध्ये आर्थिक विकास होईल, आर्थिक वाढ होईल ही जी संस्थात्मक सुधारणा केल्या तर असा एकूण धोरणात्मक व्यूहरचना या बजेटमध्ये मला दिसते आहे. आणि पण तत्काळ आर्थिक विकास कशात न होणार, तत्काळ आर्थिक वाढ कशात न होणार हे काही स्पष्ट दिसत नाही आहे. म्हणजे ती रस्ते वाढणीतनं होणार का? आता पंतप्रधान ग्रामसडक योजनेमध्ये आपण गुंतवणूक केलेली आहे मोठी, तर यातनं रोजगार निर्माण होणार का हे मला अजून स्पष्ट या बजेटमधनं काही दिसत नाही आहे. दुसरं म्हणजे महागाईविषयी या बजेटमध्ये खरंच काही महत्त्वाचं दिसत नाही आहे. म्हणजे प्राईस स्टॅबिलायझेशन फंड आहे आणि अन्नधान्याच्या किमती वाढल्या तर FCIकडे जे स्टॉक आहेत तिकडनं आपण अन्नधान्य विकून या किमती आपण स्थिरस्थावर करू शकू अशी धारणा दिसते आहे. पण इंधनाच्या किमती वगैरे, इंधनाच्या किमती हा महत्त्वाचा भाग असतो किमती वाढीतला. तर या सगळ्या गोष्टींवर अजूनही धोरणात्मक काही फार दिसत नाही आहे. तर याचा परिणाम झाला आहे बजेटचा तर तो तत्काळ होणार नाही. आर्थिक विकास 2-3 वर्ष तरी आपल्याला वाट बघायला लागेल. तर मधल्या काळामध्ये मात्र काहीतरी वेगळी नाही. पण कॅपिटल गेन साठी किती महत्त्वाचं आहे हे बजेट? म्हणजे कसं महत्त्वाचं आहे आणि किती महत्त्वाचं आहे? म्हणजे या बजेटमध्ये मला वाटतं आर्थिक विकासाच्या शक्यता, आर्थिक विकास होण्यासाठी ज्या महत्त्वाच्या सुविधा लागतात, एक फॅसिलिटेटिंग स्ट्रक्चर लागतं, ते फॅसिलिटेटिंग स्ट्रक्चर या बजेटमध्ये आहे. पण सध्याची परिस्थिती अशी आहे की फॅसिलिटेटिंग स्ट्रक्चरपेक्षाही जोरात एक पुश देण्याची जी गरज होती, म्हणजे ॲक्च्युअल रोजगार निर्माण करण्याची जी गरज होती, ॲक्च्युअल विकासाच्या ॲक्टिव्हिटीज निर्माण करण्याची जी गरज होती, ते मात्र या बजेटमध्ये इतकं स्पष्ट दिसत नाही. असं बरं, म्हणजे लगेचच्या लगेच आपल्याला परिणाम दिसतील असं दिसत नाहीये. लॉंग टर्मसाठी काही उपाययोजना केल्यात पण तेवढा वेळ लागणार आहे त्यासाठी. नक्की. किरण, मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की कॅपिटल गेनसाठी याच्यामध्ये काय आणि कशी तरतूद दिसते आहे जर ओव्हरऑल बजेट तुम्ही पाहिलं तर? पण एक लक्षात घ्या, नरेंद्र मोदींचं सरकार निवडून आल्यानंतर 45 दिवसामध्ये बजेट सादर झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी ज्या मुद्द्यावर निवडणूक जिंकली ते सगळे मुद्दे या बजेटमध्ये रिफ्लेक्ट होत आहेत. म्हणजे त्या मोदींनी जे 5 T सांगितले होते, ट्रेड, टुरिझम, ट्रॅडिशन, टेक्नॉलॉजी, हे सगळं याच्यामध्ये अंतर्भूत केलेलं दिसतं आहे. ट्रॅडिशन आपण म्हटलं, त्यांनी म्हटलं आहे मायनॉरिटीचे जे मायनॉरिटीच्या ज्या परंपरागत कला आहेत त्यांना आम्ही वाव देणार आहोत कुठेतरी. गंगेसाठी त्यांनी 2,500 कोटींची तरतूद केलेली आहे गंगा शुद्धीकरणासाठी म्हणून. टेक्नॉलॉजीचा वापर, डिजिटल इंडियाच्या नावाखाली टेक्नॉलॉजीचा वापर त्यांनी दाखवलेला आहे. आणि ट्रेड जो आहे, ट्रेडसाठी भरपूर उपाययोजना केलेल्या आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदींचा इम्पॅक्ट, नरेंद्र मोदींच्या कल्पना अरुण जेटलींच्या मुखातनं बाहेर पडलेल्या आहेत असं त्या बजेटचं वर्णन आपल्याला करावं लागेल. बरं, पण पहिलेच त्यांनी स्पष्ट केलं होतं की लोकप्रिय मी निर्णय घेणार नाही, काही कठोर निर्णय घ्यावे लागले तर मी घेईन. पण तसं तरी दिसतंय का या बजेटमध्ये? कठोर निर्णय मला कुठलाच दिसत नाही आहे. म्हणजे नोकरदारांच्या दृष्टीने विचार केला तर इन्कम टॅक्सची लिमिट 1 लाखावरून 1.5 लाख झालेली आहे. होम लोनवरची लिमिट 1.5 लाखावरून 2 लाख झालेली आहे. त्यामुळे डायरेक्टली इम्पॅक्ट होईल असा कुठलाही कठोर निर्णय याच्यामध्ये दिसत नाही आहे. लॉंग टर्म इम्पॅक्ट, तर हातेकर सर म्हणाले त्याप्रमाणे आपल्याला लॉंग टर्म इम्पॅक्टसाठी थोडी वाट बघावी लागेल. नक्कीच लॉंग टर्म इम्पॅक्टसाठी आपल्याला थोडी वाट बघावी लागेल. कांता नलावडे, भाजपच्या प्रवक्त्या, आपल्याबरोबर परेलच्या स्टुडिओमधून उपस्थित आहेत. कांता नलावडे, आपल्याकडे येते. अर्थसंकल्प सादर केलेला आहे अरुण जेटली यांनी, NDA सरकारचा पहिला अर्थसंकल्प. आपण मला सांगाल आपल्याला कसा वाटला हा अर्थसंकल्प? सगळा बघितल्यानंतर 2.5 तास हा अर्थसंकल्प मांडला जात होता आणि काहींचं म्हणणं आहे की लगेच इम्पॅक्ट, म्हणजे आपले जे मान्यवर आहेत त्यांचं म्हणणं आहे की लगेच इम्पॅक्ट येईल, अशा कोणत्याही तरतुदी नाहीत यामध्ये. आपलं काय म्हणणं आहे? नाही, खरं म्हणजे असं म्हणणं चुकीचं आहे.
45 दिवसामध्ये एनडीए सरकारने हा अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि खरं म्हणजे देशवासियांची किंवा अनेक सर्वसामान्यांना असं वाटलं होतं की खरं म्हणजे जिथे आबाळच फाटले तिथे ठिगळ कुठे कुठे लावणार, अशी परिस्थिती असताना सुद्धा की जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे तो खरोखरच दिलासा देणारा असा हा संकल्प अर्थसंकल्प आहे। एकूणच जर आपण पाहिलं की अनेक प्रतिक्रियाही पहा, परंतु 2.5 तास जो अर्थसंकल्प सादर केला गेला आपल्या देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी, आणि निवडणुकीपूर्वी जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनांची पूर्ती आपल्याला अर्थसंकल्पामध्ये ते पूर्णतेला नेण्याकडे म्हणजे त्यांचा कल आहे हे दिसून येते। आणि आपण जर पाहिलं की सर्व क्षेत्रातल्या लोकांचा विचार याच्यामध्ये केलेला आहे। आपल्याला जे करवाढीची भीती होती ती सुद्धा खरं म्हणजे आपल्याला याच्यामध्ये दिसत नाही। जीवनावश्यक वस्तूंकडे सुद्धा त्या महाग होणार नाहीत याकडे सुद्धा खरं म्हणजे त्यांनी लक्ष दिलेलं आहे। आणि ज्या सोयी सुविधा म्हणजे आवश्यक आहेत किंवा देशाला जे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टींकडे पूर्ण लक्ष देऊन म्हणजे त्यांनी मला असं वाटतंय की म्हणजे जे आश्वासन दिले त्या आश्वासनाची पूर्ती या अर्थसंकल्पाच्या म्हणजे जो सादर केला त्याद्वारे। राजू वाघमारे यांनी सुद्धा हाच मुद्दा उपस्थित केला की प्रायोरिटी ठरलेल्या नाहीत, सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न झालेला आहे। म्हणजे भले वेगळ्या अनुषंगाने ते म्हणाले असतील मात्र राजू वाघमारे यांचं पण हेच म्हणणं आहे। राजू वाघमारे बोला। नाही, मी काय म्हणतो की आमचं असं मत नाही की या 45 दिवसात महागाई कमी व्हावी आणि मोदी सरकारने सगळ्या गोष्टी कराव्यात असं मत नाही आहे। पण ज्यावेळी तुम्ही एखादा अर्थसंकल्प जाहीर करता त्यावेळी तुमची राजकीय इच्छाशक्ती दिसते की कुठच्या पद्धतीने तुम्हाला हे काम करायचं आणि याच्या पुढे देशाला न्यायचं आहे। जर लॉंग टर्मचा आपण विचार केला तर त्या लॉंग टर्मच्या दृष्टीने ज्या पद्धतीचे निर्णय आवश्यक असतात त्या निर्णयाचा कम्प्लिटली अभाव या अर्थसंकल्पामध्ये दिसतो। त्याच्यामुळे हे सिद्ध होतं की जे बीजेपीचं गव्हर्नमेंट आहे की जे तुम्ही निवडणुकीच्या आधी सांगत होतात ज्या नाही कसं आहे बघा, जर निर्णय लॉंग टर्मचे घ्यायचे होते, आता जर ह्या अर्थसंकल्पात जर तुम्ही बघितलं की एअरपोर्टचा विकास प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप मधून होणार तर ते तर अजून चालूच आहे, ते आम्ही युपीए गव्हर्नमेंटनी केलेलंच आहे। म्हणजे जर कितीतरी गोष्टी तुम्ही बघितल्यात एफडीआय मध्ये ज्यावेळी आम्ही सांगत होतो एफडीआय घेऊन या त्यावेळी बीजेपी कम्प्लिटली कन्फ्यूज होतं, त्यांनी कम्प्लीट विरोध केलेला एफडीआयला। आता तेच इन्शुरन्स मध्ये म्हणतात की एफडीआय 49% घेऊन या। म्हणजे त्यांना स्वतःची भूमिका याच्या अगोदरची कुठची होती, मग विरोधाला विरोधाची होती का, मग आता ती भूमिका बदलली कशी? नक्कीच आपण हेच विचारूया, गरजेचं आहे। आपण हेच विचारूया कांता नलावडेंना। कांता नलावडे, आधी एफटीआयला विरोध होता, आता तर रेल्वे बजेट काय किंवा हा अर्थसंकल्प काय यामध्ये परकीय गुंतवणुकीलाच प्राधान्य दिलेलं दिसतंय किंवा त्याकडेच वाटचाल झालेली दिसते। मुळातच जर आपण पाहिलं तर खरं म्हणजे की देशाची आर्थिक स्थिती अत्यंत म्हणजे हलाखीची होती, नाजूक होती की म्हणजे हवालदिल झाल्यासारखं म्हणजे अशा प्रकारे खरं म्हणजे होतं। त्याच्यामध्ये चलनवाढीचा वेग असेल, घसरलेला रुपया जर आपण विचार केला आणि भ्रष्टाचाराची तर बजबजपुरी म्हणजे माजलेली होती। अनेक केंद्रीय मंत्री त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते की जेलमध्ये गेलेले आहेत आणि युपीएने कधी खरं म्हणजे निर्णय योग्य वेळी योग्य घेतलेच नाहीत। आपण जर पाहिलं तर अनुदानं खरं म्हणजे वाया गेलेली आहेत, अनुदानांचा योग्य प्रकारे वापर झाला नाही। आणि जर का आपल्याला लॉंग टर्म साठी सुद्धा जर का आपल्याला योजना जर आखायची असेल, मग रेल्वेची असेल किंवा बाकी म्हणजे उद्योजक स्टील उद्योग असेल किंवा यासाठी खरं म्हणजे की एफडीआय त्यावेळेला विरोध वेगळ्या कारणांसाठी केला होता, परंतु आता त्याचा पाठपुरावा करताय तर अनेक गोष्टी खरं म्हणजे विकासासाठी यांनी मुळात निर्णयच घेतले नाही। तो अनुदान असून सुद्धा ते वाया घालवला, निर्णय त्यांनी घेऊन आलो एफडीआय म्हणजे तुम्हाला सांगते तुम्ही आम्हाला विरोध केलात कांताताई। त्यावेळेला एफडीआयला विरोध करण्याची कारण वेगळी होती, परंतु आता जर बारकाईने आपण विचार केला की या सरकारने नुसता एफडीआयचा बागलबुवा पुढे केला, परंतु त्याचा उपयोग देशासाठी कसा करता येईल हे मात्र त्यांनी मांडलं नव्हतं। परंतु या वेळेला पूर्णपणे विचार केल्यानंतर की एफडीआयचा जर आपण स्वीकार केला तर अनेक म्हणजे देश विकासाच्या किंवा पायाभूत म्हणजे ज्या काही सुविधा आहेत त्याच्यासाठी त्याचा आपण योग्य प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो। नक्की राजू वाघमारे आणि कांता नलावडे, मी आपल्या दोघांकडे पुन्हा येते। मला नीरज सरांकडे जायचं। नीरज सर, आता जो काही आपण चर्चा किंवा जे काही आपण डिस्कशन ऐकलं परकीय गुंतवणुकीवरचं,
आपण ती छाप जी परकीय गुंतवणुकीची आहे ती रेल्वे बजेटवर सुद्धा पाहिली आणि आता या अर्थसंकल्पाकडेची सुद्धा वाटचाल तशीच दिसते. याच्याबाबत आपलं मत काय आहे, जे भाजप सरकार म्हणते किंवा काँग्रेस म्हणते, आपल्याला पटतंय? परकीय गुंतवणूक ही अत्यंत महत्त्वाचा रिसोर्स असतो. आपल्याकडे संसाधनांची कमी असल्यामुळे जर अर्थव्यवस्थेत आपल्याला गतिशीलता आणायची असेल तर अर्थव्यवस्थेत अधिक प्रमाणात गुंतवणूक येणं आवश्यक असतं आणि त्यामुळे मर्यादित स्वरूपात, नियंत्रित स्वरूपात जर आपल्याकडे परकीय गुंतवणूक येऊ शकेल, विशेषतः इन्शुरन्ससारख्या सेक्टर्समध्ये परकीय गुंतवणूक सध्या अत्यावश्यक आहे. कारण अनेक तऱ्हेचे इन्शुरन्सचे सेक्टरमध्ये जे मार्केट्स आहेत ते अनटॅप्ड आहेत. हे जर प्रायव्हेट इन्शुरन्समधून येऊ शकले, परकीय गुंतवणूक येऊ शकले तर त्याचा एकूणच समाजाला फायदा होईल. आणि त्यामुळे हे जे 49% आता गुंतवणूक परकीय गुंतवणूक आपण अलाउ केलेली आहे इन्शुरन्समध्ये, हे माझ्या दृष्टीने अत्यंत स्वागतार्ह पावलं आहे. हे पूर्वीच व्हायला पाहिजे होतं आणि याच्याविषयी राजकारण होणं काही योग्य नाही. बरं, पण परकीय गुंतवणुकी संदर्भातले जे निर्णय होतील त्याच्यावर निर्बंध आणण्यासाठी म्हणून किंवा आपल्या हातातनं पूर्णच्या पूर्ण सेक्टर्स जाऊ नयेत म्हणून काही निर्बंध आणण्याचं एखादं केंद्र किंवा एखादा आयोग असला पाहिजे असं आपल्याला वाटतं? नाही, पण आता सध्या कारण त्याविषयी चर्चा झालेली नाही. हां, यांनी याच्यामध्ये 49% कॅप आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण कंट्रोल आणि मॅनेजमेंट ही भारतीय असणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे करताना. त्यामुळे तो प्रश्न येणार नाही. बरं किरण, जर बजेट बघितल्यावर विशेष 3 ते 4 मुद्दे आपल्याला सांगायचे असतील, हाच प्रश्न घेऊन मला नीरज सरांकडे पण यायचं, पण विशेष तुला जर 3 ते 4 मुद्दे सांगायचे असतील तर तू काय सांगशील की त्या दृष्टीने हे चांगलं आहे किंवा वाईट आहे? पहिला मुद्दा मी सांगेल, राजकीय दृष्ट्या बजेट कसं आहे. म्हणजे त्यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवलेल्या दिसत आहेत. म्हणजे हरियाणासाठी त्यांनी जाहीर केलं हॉर्टिकल्चर युनिव्हर्सिटी, फलोत्पादनासाठी एक वेगळी युनिव्हर्सिटी हरियाणामध्ये जाहीर केलेली आहे. काश्मीरमध्ये सुद्धा निवडणूक होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये काश्मीरी विस्थापितांसाठी 500 कोटींचा फंड जाहीर केलेला आहे. एक्झॅक्टली. पश्मिना शालीसाठी वेगळा फंड जाहीर केला आहे, पश्मिना शालीचं प्रमोशनसाठी म्हणून. झारखंडमध्ये इव्हन राजकीय निर्णय, जसं तू म्हणतोयस की जम्मू काश्मीरचे जे नागरिक आहेत त्यांना असं वाटायला नको की ते वेगळे आहेत म्हणून सुद्धा हा एक त्या अनुषंगाने राजकीय निर्णय आहे. तो वेगळा निर्णय म्हणजे वेगळं वाटू नये हा प्रश्न आहेच त्याच्यामध्ये. पण तिथे काश्मीरी पंडितांसाठी आम्ही काळजी करतो आहोत. त्यांनी जे काय त्यांची पारंपरिक भूमिका आहे त्या भूमिकेला अनुसरून हा सगळा फंड केलेला आहे. दुसरं उदाहरण मला येतं झारखंडमध्ये ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट अनाऊन्स केलेलं आहे. झारखंडमध्ये सुद्धा निवडणूक आहे. हरियाणा, जम्मू अँड काश्मीर आणि झारखंड या 3 राज्यांसाठी त्यांनी काही ना काही दिलेलं आहे. निवडणूक होऊ घातलेलं 4थं मोठं राज्य आहे ते महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये पुण्यातला FTIला राष्ट्रीय महत्त्वाचा दर्जा देणं आणि विदर्भामध्ये एक AIMS ची स्थापना करणं, या 2 गोष्टी सोडल्या तर महाराष्ट्राच्या वाट्याला काही नाही. म्हणजे आणि 5वं राज्य आहे दिल्लीमध्ये कधी पण निवडणूक होऊ शकते अशी अवस्था आहे. तर दिल्लीच्या पॉवर क्रायसिससाठी म्हणून त्यांनी 200 कोटी रुपयाचं अलोकेशन केलेलं आहे आणि दिल्लीच्या पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी 500 कोटीचं अलोकेशन केलेलं आहे. मुंबईसाठी मात्र 0 आहे. मुंबईसाठी 1 रुपया देखील नाही. आपला शिवडी ते नावाशेवा सेलिंग जो आहे तो वर्षानुवर्षे पेंडिंग आहे. त्याबद्दल या अर्थसंकल्पामध्ये एका ओळीने काही उल्लेख केलेला नाही. मुंबईच्या पायाभूत सुविधांचं काय? नितीन गडकरींनी जे म्हटलं होतं की आम्ही म्हणजे आर्थिक राजधानी दुर्लक्षित राहिली, आर्थिक राजधानी कायमस्वरूपी दुर्लक्षित राहिलेली आहे. ते काँग्रेसचं सरकार असो किंवा भाजपचं सरकार असो. नितीन गडकरींनी मुंबईमध्ये येऊन ईस्टर्न कोस्ट जो आहे मुंबईचा तो आम्ही कशा पद्धतीने डेव्हलप करणार आहोत त्याचं छान प्रेझेंटेशन केलं होतं. त्याच्याबद्दल या अर्थसंकल्पामध्ये एकही ओळ नाही. त्यामुळे स्वाभाविकपणाने त्यांच्या दिल्लीच्या परंपरेला अनुसरून मुंबईकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे. एक फक्त पॉलिटिकल प्रश्न विचारायचा होता. नरेंद्र मोदींनी आपल्या सभांच्या माध्यमातून किंवा त्यानंतर झालेल्या भाषणांच्या माध्यमातून ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्याची छाप आपल्याला रेल्वे अर्थसंकल्प आणि हा अर्थसंकल्प दोन्हीमध्ये दिसली असं म्हणता येईल? बऱ्याच प्रमाणात दिसली, पण मला असं वाटलं की जो मोठा मॅन्डेट भाजपला मिळालेला आहे यांना खरं तर आता ही राजकीय उद्देश थोडीशी बाजूला ठेवून आर्थिक जी बजेट आहे हे जास्त प्रभावी आणि जास्त मोठ्या प्रमाणात त्याचं काहीतरी रॅडिकल गोष्टी करता आल्या असत्या, त्या मात्र त्यांनी केलेल्या दिसत नाही आहेत. बरं, रोजगार निर्मितीचा एक प्रश्न होता, महागाई कमी करण्याचा प्रश्न होता, त्याचबरोबर वित्तीय तूट कशी भरून काढता येईल आणि त्यासाठीच्या उपाययोजना, हे सगळं या बजेटमध्ये आलेलं दिसते की काहीतरी उपाययोजना पुढच्या 1 वर्षामध्ये केल्यावर त्याचे परिणाम दिसतील. ॲक्च्युली महागाईवर अत्यंत तुटपुंजी योजना आहे. म्हणजे महागाईवर त्यांनी जी योजना केली आहे ती प्राईस स्टॅबिलायझेशन फंड आणि मुळात अन्नधान्याच्या किमती वाढल्या तर FCIकडे जो अतिरिक्त साठा आहे तो अतिरिक्त साठा विकून हे आता प्राईस स्टॅबिलाईज करणार. पण महागाईची
जी इतर गोष्टी आहेत, म्हणजे माझ्या उदाहरणार्थ इंधनाच्या किमती हा महत्त्वाचा भाग असतो. डिझेल वाढलं तर महागाईची किंमत, पेट्रोल वाढलं तर महागाईची किंमत. इराकमध्ये आता काय होतं याच्यावरनं आपल्याकडे या महागाईवर नक्की त्याचा परिणाम होणार आहे. एवढा मोठा दुष्काळ आता आपल्याला दिसतोय, त्यामुळे अन्नधान्याच्या किमती वाढणार आहेत. तर त्या दृष्टीने काहीतरी दूरगामी योजना म्हणजे आहेत. त्या कशा आहेत की शेतीची उत्पादकता वाढवणे, पण हे दूरगामी आहेत. म्हणजे पुढच्या 4-5 वर्षात त्याचं फळ मिळालं तर मिळेल, शेतीतले तंत्रज्ञान, कर्ज, पतपुरवठा वगैरे. पण पुढच्या 1-2 वर्षामध्ये जो अन्नधान्याचा तुटवडा आणि किमती, तर ह्यांची सांगड कशी घालायची हे मला दिसत नाही आहे. दुसरं एक फॅसिलिटेटिंग बजेट आहे हे, म्हणजे एकूण सगळं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सोयी सुविधा आहेत, सगळं आहे, पण ॲक्च्युली रोजगार उत्पन्न म्हणजे आपण औषध दिलं आहे पेशंटला, पण त्याचा परिणाम औषधावर होईल की नाही हे जे इतरत्र बाह्य फॅक्टर्स असतात हे अजून आपल्याला नक्की सांगता येणार नाही आहे. नक्कीच आपण या सगळ्या संदर्भातच अधिक बोलणार आहोत आणि विश्लेषण करणार आहोत. या अर्थसंकल्पाचं एका छोट्या ब्रेकसाठी थांबूया आणि लगेच भेटूया. अपेक्षांचा अर्थसंकल्प होता. अपेक्षांची पूर्ती होणार आहे, झालेली आहे की नाही झालेली आहे, आणि अर्थसंकल्प हा वेगवेगळ्या पद्धतीने आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर नीरज हातेकर, अर्थतज्ञ आहेत, किरण तारे पत्रकार, डॉक्टर राजू वाघमारे प्रवक्ता आहेत काँग्रेसचे, आणि कांता नलावडे भाजपच्या. या सगळ्यांशी आपण अर्थसंकल्पाविषयी संवाद साधतोय. कांता नलावडे, मी आधी आपल्याकडे येते. या चर्चेच्या सुरुवातीला आपण मला सांगाल की आत्ता जी चर्चा आपली होतीये ती अशी की कुठल्याही पद्धतीने लवकर काही परिणाम दिसतील अशा कुठलीही योजना किंवा तरतूद या अर्थसंकल्पामध्ये नाही. रोजगार निर्मिती नाही, वित्तीय तूट कशी भरून काढता येईल याविषयीची काही तरतूद नाही. म्हणजेच अपेक्षा पूर्तीचा हा अर्थसंकल्प नाही. महागाईला तोंड देताना सर्वसामान्य पुढचे काही महिने असेच भरडले जाणार आहेत. खरं म्हणजे तुम्ही असं म्हणताय की येणाऱ्या काळामध्ये कुठल्या योजना म्हणजे त्याच्यासाठी याच्यामध्ये काही, पण जर आपण पाहिलं तर त्यांनी मुळातच महागाईवर नियंत्रण करण्यासाठी जर आपण पाहिलं असेल तर त्यांनी फंड म्हणजे जाहीर केलेला आहे. त्याचबरोबर खरं म्हणजे सर्वसामान्य माणसाचा, शेतकऱ्याचा या ठिकाणी खरं विचार केलेला आहे की 2022 पर्यंत आपण त्यांना घरं देऊ. शेतकऱ्याचा म्हणजे अगदी मातीचाही आतापर्यंत खरं कोणी हा विचार केला नव्हता, पण पहिलं सरकार आहे मला असं वाटतंय की त्यांनी अशा पद्धतीने खरं म्हणजे विचार केलाय. किंवा ग्रामीण क्षेत्र उद्योगासाठी त्यांनी 100 करोड जाहीर केले. पंतप्रधान ग्राम सडक योजना. आता तुम्ही सांगा की या सगळ्या ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी आता ताबडतोबच सुरू होणार आहे. मग त्याच्यातून उद्योग म्हणजे मिळणार नाहीयेत का? त्याच्यातून उद्योग लोकांना खरं म्हणजे मिळणारच आहेत. आता 100 स्मार्ट सिटीची योजना आहे त्यांची. मग ते काय असं अचानकच स्वप्न पूर्तीसारखं काय समोर येणार आहे का? तर या सगळ्यांच्या गोष्टींच्या माध्यमातून आपण पाहिलं तर का आदिवासी आहेत म्हणजे यांच्यासाठी सुद्धा अनेक योजना त्यांनी खरं म्हणजे आणलेल्या आहेत. आणि 15,000 किलोमीटर गॅस पाईपलाईन म्हणजे खरं आपण आतापर्यंत पाहिलं तर मुळातच खरं म्हणजे महानगर गॅसच्या साठी एक तर म्हणजे मिळतच नव्हता, परंतु आज या ठिकाणी खरं म्हणजे याची गरज आहे आणि त्यामुळे त्यांनी 15,000 किलोमीटर गॅस पाईपलाईनची योजना समोर आणलेली आहे. इव्हन मासेमारीचा सुद्धा खरं म्हणजे विचार आतापर्यंत गांभीर्याने कधी केला गेला नव्हता, परंतु यावेळेला त्यांनी मासेमारी आणि जे पशु याच्यासाठी सुद्धा 50 कोटी जाहीर म्हणजे केलेले आहेत. तर या माध्यमातून उद्योग सुरू होणारच आहेत, याच्यातून इन्कम येणारच आहे. नक्की राजू वाघमारे शकता की म्हणजे हा जो संपूर्ण म्हणजे अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि मुळात नरेंद्र मोदी पंतप्रधान या देशाचे आहेत. गुजरातमध्ये ज्या दृष्टीने त्यांनी विकासाची पावलं टाकली आणि त्यामुळे सातत्याने निवडून आले, ते मुख्यमंत्री झाले आणि त्यांची म्हणजे कल्पकता आणि निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं याची पूर्तता करण्यासाठी हाच मुद्दा चर्चेत घेतला की नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणामधून, संवादामधून जे मुद्दे उपस्थित केलेले होते, जी आश्वासनं दिली होती त्याची छाप या अर्थसंकल्पात दिसतेय. राजू वाघमारे काहीतरी बोलतायत. राजू वाघमारे, काय आहे बघा की अर्थसंकल्पामध्ये मोदीजी जे म्हणाले त्यांची छाप आहे, फक्त छापच आहे, कारण ह्याच्यावर उपाय नाही आहेत. यांनी घोषणा खूप चांगल्या केलेल्या. जर तुम्ही बघाल की 16 बंदरांची निर्मिती करणार, 16 बंदरांची निर्मितीचा प्रपोजल ऑलरेडी मागच्या सरकारमध्ये होतच. त्याच्यात नवीन काय आहे? यांनी सांगितलेलं की आम्ही डिफेन्स जी भारताची संरक्षण व्यवस्था आहे ती एकदम मॉडर्नायझेशन करणार, त्याच्यामध्ये वाढ करणार. यांनी फक्त 5,000 करोडची मॉडर्नायझेशन. उपायच नाहीयेत का? उपाय आहेत पण त्याचे परिणाम काही दिवसांनी, काही महिन्यांनी दिसणार आहेत असं म्हणायचंय.
उपाय त्यांनी जनरल सांगितलं की आम्हाला काय व्हावंसं वाटतं, पण ते कसं करणार, त्याचे उपाय काय आहेत, त्याच्यासाठी आम्ही फंड कसा आणणार. आता जर त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांसाठी की युरियाचा आम्ही विचार करणार, आता युरिया जर त्याच्यावर समीक्षा झाली आणि खतांच्या किमती जर महाग झाल्या, मग काय करणार. साधं पिण्याच्या पाण्याची योजना आहे गरिबांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी पूर्ण देशामध्ये. त्याचा खर्च जर तुम्ही 63% कमी केलात तर त्या शेतकऱ्यांना पिण्याचं पाणी किंवा ह्या नद्या स्वच्छ कशा होणार. म्हणजे हा अर्थसंकल्प गरिबांसाठी नसून फक्त श्रीमंतांसाठी आहे, सामान्य माणसाचा विचार नाही आणि एक दिशाहीन अर्थसंकल्प आहे. नक्की नीरज सर, आपल्याला हे बरोबर वाटतंय की गरिबांसाठी नसून हा श्रीमंतांसाठीचा अर्थसंकल्प आहे. गरिबी दूर करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे वेगाने आर्थिक विकास घडवून आणणे. वेगाने आर्थिक विकास झाला तर अर्थव्यवस्थेला गती येते, त्यातनं नोकऱ्या निर्माण होतात, उत्पन्न निर्माण होतात, गरिबांना फायदा होतो आणि सरकारकडे सुद्धा कराचे जे उत्पन्न येतं त्यातनं सोशल सेक्टरच्या स्कीम्स आपल्याला राबवता येतात. उदाहरणार्थ आपल्या 4 ते 9 या काळामध्ये जो मोठा ग्रोथ होतो तर त्यातनं आपल्याकडे बरेचसे पैसे गोळा झाले, त्यातनं आपण नरेगा, त्यामुळे ग्रोथ होणं. त्यामुळे हा जो अर्थसंकल्प आहे यात भविष्य काळात 2-3 वर्षामध्ये आर्थिक वाढ होण्याची जी पोटेन्शियलिटी आहे ही अर्थसंकल्पामध्ये आहे. त्या दृष्टीने हा गरिबांसाठी अर्थसंकल्प नाही असं म्हणता येणार नाही. याचे परिणाम दूरगामी होणार आहेत. तत्काळच्या दृष्टीने ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या लगेचच्या लगेच हाताला काम तत्काळ अच्छे दिन नाहीत असं म्हणायचे नीरज सर. तत्काळ म्हणजे आता जसं मगाशी त्यांनी म्हटल्याप्रमाणे की उदाहरणार्थ ज्या योजना आहेत त्यातनं ग्रामसडक योजना आहे, यातनं लगेच थोडी कामं निघतील, पण ही कामं किती निघतील, किती वेळात निघतील, हा अंमलबजावणीचा जो भाग आहे तो भाग अत्यंत काळजीपूर्वक बघायला लागणार आहे. तो जर व्यवस्थित लागू पडला तर काही प्रमाणात रोजगार लगेच उत्पन्न होईल. पण आपल्यापुढे ज्या मोठ्या समस्या आहेत, उदाहरणार्थ गरिबांची दुसरी मोठी समस्या रोजगाराबरोबर महागाई आहे. महागाईचे ज्या गोष्टी वाढत आहेत तर त्याच्या दृष्टीने मात्र लगेच याच्यात तरतूद मला काही दिसत नाही. त्या दृष्टीने गरिबांसाठी नाही. नक्की पर्सनल फायनान्सकडे मला तुम्हा दोघांनाही आणायचं आहे, कारण त्याविषयी मला चर्चा अपेक्षित आहे. बचतीची सवय लावणारा हा अर्थसंकल्प असेल अशा चर्चा होत होत्या गेली 2-4 दिवस. तर तसं वाटतं किरण तुम्हाला? बचतीची सवय लागू शकेल की नाही मला आत्ता काय सांगता येणं अवघड आहे याच्यावरून. पण इन्कम टॅक्सची लिमिट वाढवलेली जी आपल्याला दिसते आहे त्याच्यावरून कदाचित सरकारने असा अंदाज बांधला असावा की हे जे 50,000 रुपये वाचणार आहेत ते यांनी कुठेतरी इन्व्हेस्ट करावेत. असं होईल का याच्याबद्दल डाऊट आहे. तोच प्रश्न आहे होम लोनच्या संदर्भामध्ये. होम लोनची पण लिमिट आपण जी वाढवलेली आहे 50,000ने वाढवलेली आहे, तर हे पैसे वाचतील, पण ते वाचल्यानंतर ते कुठे इन्व्हेस्ट होणार आहेत का ते जे वाचलेले पैसे मला धान्य आणि भाजी खरेदी करण्यासाठी अतिरिक्त खर्च करावे लागणार आहेत, हा खरा मुद्दा आहे. खरं आहे. गृहनिर्माणासंदर्भात ज्या काही तरतुदी अपेक्षित आहेत किंवा सांगितलेल्या आहेत त्याचा काही फायदा होणार आहे सर्वसामान्यांना? नक्की. त्यांनी स्कीम तर चांगली अनाऊन्स केलेली आहे होम लोनसाठी आणि होम इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. बेसिकली त्यांनी फार चांगल्या पद्धतीने जाहीर केलेलं आहे, पण हे कशा पद्धतीने करणार आहेत त्याचा रोडमॅप त्यांना आता तयार करावा लागणार आहे. मुख्य मुद्दा आहे तो होम लोनचा इंटरेस्ट रेट जो आहे तो आत्ता आपण बघितलं तर 10.5% ते 14% ते 16% या रेंजमध्ये आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी युनिफॉर्मिटी आणणं, त्याचं समन्वयकरण करणं, तो रेट साधारणपणे 6 ते 7% मध्ये कुठेतरी राहील असं जर करू शकले तर त्या प्रमाणामध्ये गृह बांधणीचा वेग हा वाढत जाईल, मोठ्या प्रमाणावर घरं उपलब्ध होतील आणि रिअल इस्टेट क्षेत्राला खऱ्या अर्थाने बूम येईल. आता जे दिसते ती आपली आहे तो फुगवटा आहे, ती आलेली सूज आहे. ॲक्च्युअली रेट्स एवढे नाही आहेत, हे बिल्डर्सनी आणि राजकारण्यांच्या नेक्ससमुळे हे रेट आपल्याला एवढे दिसत आहेत. ही खऱ्या अर्थाने वाढ नाही आहे, ती सूज आहे. पण राजू वाघमारे आत्ता जे बोलताना म्हणाले की उपाययोजना दाखवलेली आहेत पण त्या कशा इम्प्लिमेंट करणार किंवा त्याच्यासाठीची जी जसं तुम्ही रोडमॅप म्हणाला तशी काही दिसत नाहीये याच्यामध्ये, तर त्याच्याशी सहमत आहात? बजेटमध्ये आता त्यांनी फक्त उपाययोजना जाहीर करायच्या असतात. आता एकदा हे अनाऊन्स झालं, बजेट पास झाल्यानंतर त्या कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करतील तर नंतरचा विषय आहे. आता जर त्यांनी प्रत्येक उपाययोजना आम्ही कशा करणार आहोत हे जर सांगत बसले तर त्यांना बजेटचं भाषण पूर्ण करायला 2 दिवस लागतील. ते शक्य नाही, ते प्रॅक्टिकली शक्य नाही. प्रोसिजर ही आहे की आता बजेट पास करा आणि ते फंडचं अलोकेशन झालेलं आहे, मग तो फंड कसा वापरायचा हा पुढचा मुद्दा आहे. खरं. एक वेगळा प्रश्न, फक्त आता आपण बजेटविषयी बोललो म्हणून 2.5 तास हे बजेट चाललं आणि 5 मिनिटाचा ब्रेक पहिल्यांदाच असं झालं, यावर सुद्धा आपण भाष्य करावं. नाही, मला वाटतं अरुण जेटलींना आता ती एवढं मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या वेळेप्रमाणे भाषण करायची सवय राहिलेली नसावी. नॉर्मली आपल्याकडे पद्धत अशी की अर्थमंत्री उभं राहून बोलतात, त्यांनी ब्रेक घेतला आणि ते बसलेत, कुठेतरी थकल्यासारखे वाटले असावेत, त्यांना सवय नसावी किंवा त्यांची सवय मोडली असावी. ते निष्णात वकील आहेत,
सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी अगदी मोठ्या प्रमाणावर प्रॅक्टिस केलेली आहे, वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करतायत. पण आता कदाचित ते कोर्टात जात नसावेत, त्यांना उभं राहण्याची सवय राहिली नसावी, म्हणून असं झालं असं. मला नीरज सर आपण असं वाटतं की यावरही भाष्य करावं की पहिल्यांदा ब्रेक 5 मिनिटाचा घेतला, पुन्हा मग दुसरा जो पुढचा जो भाग होता अर्थसंकल्पाचा तो सादर झाला आणि बसून त्यांनी अर्थसंकल्प सादर केला, तोही 2.5-3 तास हा अर्थसंकल्प चालला. जास्त बोलण्याची सवय नसलेले मंत्री जर असतील तर ते स्वागतार्हच आहे. पण मला असं वाटतं की आता बदलत्या काळानुसार हे बजेटचं जे प्रेझेंटेशन असतं हे सुद्धा बदलायला काही हरकत नाही. म्हणजे अर्थमंत्र्यांनी संपूर्ण बजेट वाचण्यापेक्षा जर एखाद्या महत्त्वाच्या गोष्टींबाबत एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं आणि मग त्याच्यावर चर्चा झाली आणि मग काही डिटेल्ड मुद्दे असतील त्याच्यावर तिथे चर्चा झाली, बजेट सगळ्यांना ऑनलाईन उपलब्ध झालं, तर मग कदाचित ही जी प्रक्रिया ही अधिक प्रभावीपणे आणि अधिक सुटसुटीत होईल असं मला वाटतं. बरं, आता किरणनी विषय काढला म्हणून मी तो प्रश्न विचारला तुम्हा दोघांना, मात्र तोच प्रश्न जो मी आधी गृहनिर्माणाविषयी विचारला होता किंवा पर्सनल फायनान्सविषयी, तो मला नीरज सर तुम्हाला विचारायचा आहे. मला असं वाटतं की ह्यातनं मध्यम वर्गाचं डिस्पोजेबल उत्पन्न वाढणार आहे. म्हणजे हातात जो पैसा येतो राहतो तो सगळे कर वगैरे भरल्यानंतर अधिक उरेल, पण ह्यातला बराचसा भाग पुढच्या 1 वर्षभरात तरी महागाई खाऊन जाईल. त्यामुळे अशी ॲडिशनल काही सेव्हिंग्ज होतील असं मला वाटत नाही. बरं, नक्की आपण चर्चा करूया अर्थसंकल्पाविषयी, अर्थसंकल्पातल्या इतर सगळ्या संकेतांविषयी आणि धोरणांविषयी एक छोटासा ब्रेक घेऊन. अर्थमंत्री अरुण जेटलींनी अर्थसंकल्प सादर केला आणि त्या अर्थसंकल्पाचं अनालिसिस आपण करतो आहोत. आपल्याबरोबर जे मान्यवर आहेत त्यांची ओळख पुन्हा एकदा मी करून देते. डॉक्टर नीरज हातेकर अर्थतज्ञ आपल्यासोबत आहेत चर्चेसाठी. किरण तारे पत्रकार यांच्याशी आपण बोलतो आहोत, चर्चा करतो आहोत. आपल्याबरोबर नीला लिमया आहेत काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत कांता नलावडे भाजपच्या. या चौघांशीही आपण संवाद साधतो आहोत आणि आत्ताच नीला लिमया आपल्याबरोबर या चर्चेत सहभागी झाल्यात. त्यामुळे नीला लिमया मी पहिले आपल्याकडेच येते. काय वाटतं आपल्याला अर्थसंकल्प बघितल्या? नुकतंच भाजप सरकार जे निवडून आलं त्याच्यामध्ये त्यांनी खूप काही भावनिक गोष्टी मांडलेल्या होत्या असं मला वाटतं. एक म्हण आहे की भावनांपेक्षा विचार मोठा असतो आणि विचारांपेक्षा कृती मोठी असते. तसं त्यांनी जे काही सगळी आव्हानं केली होती, जे काही आश्वासनं दिली होती, त्याची कृती करण्याची पहिली वेळ म्हणजे त्यांना हा अर्थसंकल्प आता त्यांच्यासमोर आलेला आहे. आणि ते करत असताना त्यांनी ज्या घोषणा केल्या त्याच्यामध्ये अच्छे दिन आएंगे ही अगदी सगळेजण बोलत असलेली घोषणा, त्या अच्छे दिनचं त्यातलं प्रतिबिंब हे साहजिकपणे लोक बघतायत. आणि मग आज पहिला प्रश्न येतो, सामान्य माणूस जे बघतो त्याच्यामध्ये 3 गोष्टी तातडीने तो बघतो. पहिली गोष्ट म्हणजे महागाईची काय परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट तो बघतो अगदी की मला हाताला काम कुठे कुठे मिळणार आहे, कामाचे कोणते ॲव्हेन्यूज ओपन होणार आहेत हे दुसरं तो बघतो. आणि तिसरं हे बघतो की जे जनरली सगळ्यांसाठी असतं की आर्थिक विकासाकरता आम्ही पावलं काय उचलणार आहोत. अजून ते सगळं स्पष्ट सगळे आकडे पुढे यायचे आहेत. म्हणजे सामान्यांना ते कळणाऱ्या आकड्यांपेक्षा जे सर्वसाधारण दिशादर्शी म्हणून जर पाहिलं आपण तर पहिली गोष्ट मला अशी वाटते, खेदाने नमूद करावीशी वाटते की महागाईबद्दल ज्याचं त्यांनी रान उठवलं होतं त्या महागाईबद्दल त्यांनी पहिल्यांदाच सांगून टाकलं की आपल्याला कडू डोस घ्यावा लागेल. लोकांच्या मनाची तयारीच केली त्यांनी आणि त्यांनी सांगितलं पुढे आपली तब्येत नीट होण्याकरता आत्ता कडू डोस घ्यावा लागेल. म्हणजे त्यांनी सांगून टाकलं की जी घोषणा त्यांनी केली त्याचं प्रतिबिंब आता नाही आहे हे एक रीतीने त्यांनी सांगितलं. दुसरी गोष्ट अन्नधान्य खाद्यपदार्थ की जो सामान्यांशी जोडलेला प्रश्न आहे त्याच्याबद्दल या अर्थसंकल्पामध्ये प्रथमदर्शनी जर पाहिलं तर काहीही दिसत नाही. हे खेदाने नमूद करावं लागतं. तिसरी गोष्ट अशी की काँग्रेस सरकारने UPA जे सरकार होतं त्याच्यामध्ये काही स्कीम्स म्हणजे काही योजना ज्या अन्नसुरक्षेच्या होत्या, ज्या आरोग्याच्या होत्या, त्याच्याबद्दलचा उल्लेख किंवा त्याच्याबद्दल काहीच ह्याच्यामध्ये दिसत नाही अशी आता परिस्थिती आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने जर बघाल तर जी आश्वासन आणि जे एक लोकांना असं फार उंचावलेल्या आशा होत्या त्याच्यावरती पाणी फिरलंय असं मला वाटतं. पण विकास दर जो आत्ता आहे त्याच्यात काहीतरी सुधारणा होण्यासाठी, महागाई कमी करण्यासाठी, जी काही आत्ता आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे ते तात्काळ करून होणार नाही आणि त्याचे परिणाम लगेच दिसणार नाहीत असं वाटत नाही. एक गोष्ट अशी आहे की
काँग्रेस सरकारने कायम या गोष्टी मांडल्या असं मला वाटतं. UPA 1 किंवा UPA 2 मध्ये काही गोष्टी आपल्याकडे पिकतच नाही. म्हणजे उदाहरणार्थ तेल आपल्याकडे होत नाही किंवा जागतिक आंतरराष्ट्रीय जी परिस्थिती आहे ती आपल्या कह्यात नाहीत. ह्या 2 गोष्टी किंवा पाऊस, तिसरी गोष्ट, ह्या 3 गोष्टी आपल्या पलीकडे आहेत. मग जेव्हा आम्ही असं म्हणत होतो, म्हणजे UPA सरकार म्हणत होतं की त्यामुळे आपल्याला काही गोष्टी या सहन कराव्या लागणार आहेत, तेव्हा भाजपनी 3-3 सत्र संसद चालवूच दिलेली नाही आहे. आता त्यांच्या विधानात एक कुठेतरी आहे की निर्णय घ्यायला उशीर झाला. उशीर झाला म्हणजे तुम्ही चालवू द्यायला पाहिजे ना संसद. विरोधी पक्षाची सुद्धा जबाबदारी असते की त्यांनी ते संसदेत निर्णय व्हायला तर दिले पाहिजेत. तेच जर ते होऊ देत नव्हते, मग आता आम्ही अपेक्षा ही नक्की सामान्य माणूस व्यक्त करणार की महागाईचं जे तुम्ही बोलत होतात त्याचं प्रतिबिंब तर दिसू दे कुठेतरी. दुसरी गोष्ट, काँग्रेस पक्षाने हा प्रयत्न केलेला आहे की आता गॅस इंधनाचं जर आपण पाहिलं ते इंधन 9 सिलेंडर आधी केले, मग त्याचे 12 केले जेव्हा लोकांची मागणी झाली, जेव्हा की आपण ते आपल्याकडे होत नाही. दुसरी गोष्ट, 1000पेक्षा जास्त रुपये एका सिलेंडरवर खर्च होतो, तरीसुद्धा काँग्रेस पक्षांनी UPAनी त्याच्यामध्ये काही 3 टायर केले की काही जणांना 9 सिलेंडर, जे पांढरे कार्डवाले लोक आहेत, रेशन कार्ड ज्यांचा पांढरा आहे त्यांना वेगळ्या दरात, अशा काही विचार करून या काही गोष्टी त्यांनी केल्या. मला असं वाटतं ह्या बारकाव्यांमध्ये आत्ताचा अर्थसंकल्प जो दिसतो आहे तो विशेष गेलेला दिसत नाही, हे मला खेदाने नमूद करावं वाटतं. नक्की. कांता नलावडे यांच्याकडे सुद्धा आपण जाणार आहोत. आत्ता काही वेळासाठी त्यांच्याशी संपर्क तुटलाय, तो पुन्हा प्रस्थापित करूया. मात्र नीरज सर, तुम्हाला पटतंय आत्ता जे काही विश्लेषण करतायत नीलाताई? म्हणजे काही गोष्टी या सरकारच्या धोरणात्मक चौकटीच्या बाहेरच असतात. म्हणजे महागाईपुरतं बोलायचं झालं तर डिझेलच्या किमती काय असतील याच्यावर खरंच कोणाचा कंट्रोल नसतो आणि त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला स्वीकारणं, त्याचे जे परिणाम होतात ते स्वीकारणं भाग आहे. याच्यावर खरं तर पूर्वीच्या सरकारने हळूहळू डिझेलच्या किमती डिकंट्रोल करायच्या, पेट्रोलच्या किमती डिकंट्रोल केल्या, डिझेल आपण डिकंट्रोल करू असं सुद्धा या सुरुवातीला थोडंसं मला वाटत होतं. तसं जर या बजेटमध्ये झालं असतं तर मात्र किमती खरंच खूप वाढल्या असत्या आणि महागाई जास्त वाढली असती. त्यामुळे त्यांनी ते सध्या तरी केलेलं नाही आहे, पण दूरगामी काहीतरी या गोष्टीवर विचार करायला लागणार आहे. कारण डिझेल ऑइल कंपन्यांची तूट आहे, ती सारखी बजेटमधून आपल्याला पूर्ती करणं शक्य नाही. त्यामुळे दूरगामी काहीतरी डिझेलचा वापर कसा कमी करायचा, त्याच्या ज्या आंतरराष्ट्रीय किमती वाढतील त्याचा आपल्या देशावर च्या व्यवस्थेवर जो परिणाम होणार तो कमी कसा करता येईल, आपल्याला कमीत कमी कसा करता येईल. म्हणजे उदाहरणार्थ प्रायव्हेट ट्रान्सपोर्टकडनं आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्टकडे जास्त जाता येईल का, त्यासाठी काय धोरणात्मक चौकटी उभारायला पाहिजेत. हे दुर्दैवाने UPमध्ये नाही, या सरकारमध्ये पण नाही. याचा विचार कुठल्याही सरकारने केला नाही आहे. आपली सगळी जी धोरणात्मक रचना आहे ही प्रायव्हेट ट्रान्सपोर्टला पब्लिक ट्रान्सपोर्टच्या पेक्षा जास्त सोयी सुविधा देणं आणि एनकरेज करणं अशा स्वरूपाचीच राहिलेली आहे आणि त्यामुळे हा दूरगामी विचार कोणीच केला नाही असं मला वाटतं. खरं. किरण, टुरिझमचा मुद्दा आहे किंवा औद्योगिक पट्टा जो आहे त्याच्या विकासाचा मुद्दा आहे किंवा गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा मुद्दा आहे, याच्यासाठी काही वाटतं की भरीव झालेलं आहे या अर्थसंकल्पात? मला असं वाटतं या अरुण जेटलीने हे खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह बजेट आज मांडलेलं आहे. म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात घ्या की गेली 3 वर्ष आपली इकॉनॉमी जी आहे ही अतिशय डॅमेज झालेली होती. म्हणजे जो पेशंट 3 वर्षापासून कोमात आहे तो एका झटक्यामध्ये उठून धावायला लागेल असं काही होणं शक्य नाही. त्यांनी सलाईन देण्याचा प्रयत्न केला आहे. हे सलाईन त्या पेशंटला वर्षभर टिकेल आणि वर्षभरात तो किमान उठून बसू लागेल अशा पद्धतीचं हे बजेट मला दिसतं आहे. राहिला प्रश्न इंडस्ट्रीचा, तर नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर त्यांनी अनाऊन्स केलेला आहे. पुण्याला हेडक्वार्टर असणार त्याचं. हा इंडस्ट्रियल कॉरिडॉर होणं खूप महत्त्वाचं होतं. प्रश्न आहे की हा इंडस्ट्रियल कॉरिडॉर जेव्हा होईल त्याचा फायदा कोणाला होणार, त्याचा फायदा हा फक्त इंडस्ट्रीला होईल का त्याचा फायदा हा तिथे काम करणाऱ्या मजुरांना देखील होईल, आणि इंडस्ट्रीला फायदा झाला तर ती इंडस्ट्रीजला होणारा नफा हा खालपर्यंत पर्क्युलेट होईल अशी अपेक्षा आपण केली तर हे नक्कीच चांगलं आहे. राहिला प्रश्न महागाईचा, तर महागाईच्या विषयासाठी त्यांनी 500 कोटी रुपये फंड फॉर प्राईस स्टॅबिलिटी म्हणून जाहीर केलेला आहे. म्हणजे प्राईस स्टेबल करण्यासाठी 500 कोटी रुपये राखून ठेवलेले आहेत. कदाचित असं जर त्यांना असं याच्यामध्ये कशी कल्पना असावी की जर महागाई भडकली, जीवनावश्यक वस्तूंचे भाव भडकलेत तर हा पैसा वापरून ते कुठेतरी कंट्रोल करता येऊ शकतील असा त्यांचा मागचा उद्देश असावा. हे अजून क्लिअर झालेलं नाही, आपल्याला 1-2 दिवसात कळेलच काय होतं ते. पण त्यांनी किमान एवढं जाहीर करायला होतं की मागच्या सरकारप्रमाणे, मागच्या NDA सरकारप्रमाणे 5 जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आम्ही वाढू देणार नाही अशी एक लाईन जरी अर्थमंत्र्यांनी उच्चारली असती तरी लोकांना दिलासा मिळाला असता. काहीतरी बोलायचं होतं आपल्याला नीलाताई.
मला वाटतं मगाचपासून हा जो उल्लेख होतोय की 3 वर्ष पेशंट कोमामध्ये होता किंवा फार वाईट अर्थव्यवस्था झालेली होती आणि त्यातनं बाहेर आणण्याचे परिणाम आहेत, म्हणून हे असं होतं आहे. मला असं वाटतं आपण 1991 साल आठवूया की ज्यावेळी पंतप्रधान नरसिंहराव झाले होते त्यावेळी अर्थाची काय परिस्थिती होती. देशाची आपण सोनं गहाण टाकलेलं होतं, परकीय चलनाचा इतका तुटवडा होता आणि त्यावेळी नरसिंहरावांनी सूत्र हातात घेतलेली होती. त्यांनी कधीही हे म्हटलं नाही, माझ्या माहितीनुसार, माझं चुकत असेल तर कोणी मला सुधारावं, पण मला असं वाटतं की त्यांनी कधी हे म्हटलं नाही हा कसा देश आमच्या हातात दिला आहे आणि तो आम्ही कसा चालवू असं वाक्यसुद्धा त्यांनी उच्चारलं नाही. त्यांनी ओपन इकॉनॉमीचा म्हणजे खुल्या अर्थव्यवस्थेचा तेव्हा एक पुढचं बघितलं आणि त्या रीतीने त्यांनी त्या अर्थनीतीकडे वाटचाल केली. मला असं वाटतं हे लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा नवीन सरकार येतं त्यावेळी ती रिले रेस असते. जे स्पोर्ट्समधले लोक आहेत त्यांना किंवा आपल्याला आपण सगळेच टी व्ही बघतो की एक बॅटन दुसऱ्याच्या हातात येतं, सारखा तीच व्यक्ती धावत नाही, दुसरा जेव्हा धावतो तेव्हा ते बॅटन हातात घेऊन त्यांनी नवीन रचना तयार करायची असते. सारखं हे म्हणणं की हे असं होतंय कारण मागच्यांनी केलं नाही किंवा सारखं हे म्हणणं खापर आम्ही दुसऱ्यावर पडतो, मला असं वाटतं हे खाताच झाल्याचं सारखं कदाचित माहीत नाही. आत्ताच निवडून आलेलं इतकं मोठ्या मताने निवडून आलेलं सरकार आहे, पण तरीसुद्धा मला असं वाटतं लोकांच्या अपेक्षा ज्या त्यांनीच खूप उंचावल्या आहेत, वस्तुस्थितीला सोडून उंचावल्या आहेत, कदाचित त्यामुळे कोणावर तरी खापर फोडायचं त्या रीतीने ते फोडलं जात आहे. नक्की. कांता नलावडे, आपण ऐकत असाल निलालीमाई काय म्हणतायत, त्यामुळे ते उत्तर घेण्यासाठी मी आपल्याकडे येते, पण नागपूरहून आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगडे आत्ता आपल्या संपर्कात आहेत. जितेंद्र, आपण सांगाल नागपूरकरांना काय वाटतं या अर्थसंकल्पाकडे बघितल्यावर किंवा पाहिल्यावर? सुवर्णा, ज्याप्रमाणे आज मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प होता, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. लोकांच्या फार अपेक्षा होत्या, कारण जी महागाई वाढलेली आहे, ज्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत त्यावर कुठेतरी नियंत्रण येईल अशा अपेक्षा होत्या. नेमकं नागपूरकरांना काय वाटतं यासोबत आपल्यासोबत आता आणि या बजेट सादर झाल्यानंतर नागपूरकरांच्या काय भावना आहेत ते आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत एक उद्योजक आहेत, इन्व्हेस्टर आहेत, स्मॉल इन्व्हेस्टर राजीव कृष्णन, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला सांगा काय अपेक्षा होत्या आणि अपेक्षापूर्ती झाल्या आहेत का, काय वाटतं एकंदरीत बजेटविषयी? बजेट जनरल फ्रेंडली बजेट आहे. तसं शेअर मार्केटही थोडंसं वाढलं आहे, त्याचा इन्शुरन्स आणि बँकिंग कंपनीजला थोडासा फायदा होईल त्याच्यामध्ये. आणि मला असं वाटतं मेन म्हणजे हे इन्फ्रास्ट्रक्चर करता बजेट प्रो इन्फ्रास्ट्रक्चर केलं आहे त्यांनी, इन्फ्रास्ट्रक्चर सगळीकडे वाढवायला. पोर्ट्स झाले, जसं रोड्स हे ते बँक याच्याकरता फेवरेबल आहे. तर त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट वाढेल लोकांकरता, थोडंसं जॉब वगैरे क्रिएट्स होतील त्याच्यामध्ये. आणि बाकी जनरल तर काय आता महागाई सगळ्यांकरताच वाढते, तर ठीक आहे, समाधानकारक सॅटिस्फॅक्टरी म्हणू शकतो. तर यांना वाटते की एक समाधानकारक, एक सॅटिस्फॅक्टरी असं आहे. पण त्यासोबत आपल्यासोबत एक विशेषज्ञ आहेत, अर्थविशेषज्ञ आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, व्यवसायाने हेमंत राजेंद्रेकर. सर, मला सांगा की टॅक्स विषयी जेव्हा आपण बोलतोय तर एकंदरीत काय अपेक्षा होत्या आणि कितपत पूर्ण झालेल्या असं? डायरेक्ट टॅक्समध्ये अशी अपेक्षा होती लोकांची की बेसिक एक्झम्पशन लिमिट आहे जी 2 लाखापासून 5 लाख होईल एकदम, पण त्यांनी 2 लाखापासून फक्त त्याला 2.5 लाख केले, फक्त 50,000 वाढवले. त्याचप्रमाणे ATCमध्ये जे एक्झम्पशन मिळायचं ते 1 लाखापासून फक्त 1.5 लाख रुपये केलं आहे. तर आम्हाला ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट इतक्या वाढीची अजिबात अपेक्षा नव्हती, कारण 2चं 5 करणं म्हणजे सरकारवर भलताच बोजा पडला असता. पण आणि 2चं 2.5 केलं त्यांनी, एक सिम्बॉलिक आहे. आणि कोणत्या दिशेने हे सरकार न्यू इच्छित आहे पुढे याचा निश्चितच याच्यामध्ये आपल्याला एक पाहावा मिळतो की लोकांच्याबद्दल त्यांनी निदान भावना तरी आहेत त्यांच्या की 50,000 का होईना की सूट द्यावी म्हणून. याच्या आधी बऱ्याच वर्षापर्यंत ही 2 लाखाची लिमिट तशीच होती. तर हे एक निश्चित एक स्वागतार्ह आहे, थोडी कमी आहे पण ठीक आहे. त्याचबरोबर सेवा करामध्ये 10 लाखाची जी बेसिक लिमिट आहे छोट्या सेवा देणाऱ्या लोकांसाठी, तिच्यातही काही वाढ झालेली नाही आहे. अपेक्षा होती की ती निदान 12 लाख 15 लाखापर्यंत त्याच्यामध्ये बेसिक सूट राहावी. पण हे लक्षात घेता की देशाची आर्थिक स्थिती ही जी आहे ही खालावलेली आहे आणि यामुळे मोदी सरकारला जे थोडासा डिफिकल्टी येते आहे, त्यामुळे आम्ही लोक हे अंडरस्टँड करू शकतो की ही सूट जी आहे ती नाही मिळाली यावेळेला, तरी निश्चित एक दिशा दिसते आहे की सरकारला लोकांना कन्सिडर करायची आणि 1 वर्ष त्यामुळे असं वाट पाहावं आणि चांगला रिझल्ट मिळतील असं वाटतं याच्यातनं. विदर्भासाठी एक मोठी घोषणा झालेली आहे, त्याबद्दल काय वाटतं? हो, विदर्भामध्ये एम्स येणार आहे. त्याचबद्दल हे एक फारच चांगली गोष्ट आहे की वैद्यकीय सुविधा ज्या आहे, विदर्भ हा असा ठिकाण आहे की वैद्यकीय सुविधांसाठी इथे मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा दूरदूरून लोक येतात आणि इथे AIIMS सारख्या
प्रीमियर मेडिकल इन्स्टिट्यूशनची स्थापना करण्याची घोषणा हे निश्चितच स्वागतार्ह आहे. मेडिकल कॉलेज आहे इथे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, जागाही अवेलेबल आहे भरपूर इथे आणि त्याचप्रमाणे आजूबाजूच्या सर्व लोकांना याचा फायदा होईल आहे आणि विदर्भवासियांना पण या गोष्टीचा एक निश्चित अभिमान राहिला आहे की एम्स हे आमच्या इथे तयार झालं. सर्वसामान्यांसाठी एकंदरीत कसं पाहता या अर्थसंकल्पाकडे? कारण महागाई जी वाढलेली आहे, सर्वसामान्य जे आहेत त्यांचा एक नेहमीच एक ओरड असते आहे आणि अशा परिस्थितीत कुठेतरी दिलासा देणारा वाटतोय का हा अर्थसंकल्प? महागाई कमी होईल असं तर काही वाटत नाही आहे याच्यामध्ये. महागाई नाही कमी होणार, पण तुम्हाला टॅक्सेसमध्ये सूट दिली आहे तर तुमची पर्चेसिंग पॉवर थोडीशी वाढली, तुमच्याजवळ थोडेसे खिशामध्ये पैसे जास्ती राहिले, तुम्हाला टॅक्समध्ये तेवढं म्हणजे एक पांढरा पैसा मध्यमवर्गीय लोकांसाठी सांगतोय की एक 10,000 रुपये तुमच्या पैसे जास्ती आले, त्यामुळे तुम्हाला थोडासा खर्च करायला लिबर्टी मिळाली. पण महागाई कमी होईल आहे असं तर काही याच्यामध्ये दिसत नाही आहे. यांचं असं म्हणणं आहे की महागाई कमी होईल असं यांना तरी वाटत नाही आहे. काही उद्योजक देखील आहेत, उद्योजकांना किती अपेक्षा होत्या आणि त्या काही पूर्ण झाल्या का आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊ शकतो. मला सांगा काय वाटतं एक उद्योजक म्हणून आजच्या बजेटकडे बघताय? बूस्ट तर होईल, उद्योग बूस्ट होईल, पण थोडा वेळ लागेल कारण की मागचा बॅकलॉग भरपूर आहे आणि त्याच्यात वेगवेगळ्या इंडस्ट्रीला त्यांनी फिलिप दिलेलं आहे, म्हणजे मायनिंग सेक्टर म्हणा किंवा पॉवर सेक्टर म्हणा, इव्हन टेक्स्टाईलला काही दिलेलं आहे, कस्टममध्ये काही कमी केलेलं आहे, पण थोडासा वेळ लागेल. याचे इम्प्लिकेशन्स काय येतात, कसे येतात, तर डेफिनेटली त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने त्यांनी केलेलं आहे, पण होईल आहे नक्की. पॉप्युलर बजेट म्हणतो? पॉप्युलर बजेट आहे कारण की सगळ्यांना काही ना काही दिलेलं आहे, सगळ्यांना, प्रत्येक सेक्शनला, प्रत्येक सेगमेंटला, प्रत्येक स्टेटला, तर सगळ्यांना पुढचे इलेक्शन जे आहे ते बघूनही केलेलं आहे आणि खूप जास्त असं दिलेलं नाही आहे. कोणाला 20 कोटी, कोणाला 50 कोटी वगैरे वगैरे, खूप जास्त दिलेलं नाही, पण होईल आहे. तर नागपूरकरांचं असंच म्हणणं आहे आणि एक्सपर्टचं देखील असंच म्हणणं आहे की एक पॉप्युलर बजेट आहे, हा सर्वांना काही ना काही देऊन खुश करणारा हा बजेट म्हणता येईल. सुवर्णा? नक्की जितेंद्र, धन्यवाद. आपण तिथल्या सगळ्या सामान्यांशी बोललात, सीए होते आपल्याबरोबर आणि अर्थातच उद्योजकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या सुद्धा आपल्यापर्यंत आल्या. मी ह्या सगळ्याविषयी बोलणार आहे, मला बोलायचं आहे किरण तारे आणि नीरज सरांशी, मात्र त्याआधी कांता नलावडे मी आपल्याकडे येते. आधीच मोठा खड्डा जर काँग्रेस सरकारने केलेला होता तो भरायचा आणि त्याच्या पुढे वाटचाल करायची असं सातत्याने भाजपकडनं बोललं जातं. त्यावर नीला लिमये मगाशी म्हणाल्या होत्या. तुमची काय यावरचं उत्तर आहे या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर? मला खरं म्हणजे लिमये ताईंना या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की तुम्ही भूतकाळामध्ये कशाला जाता. आत्ता खरं म्हणजे तुमचं सरकार म्हणजे पायउतार झाले आणि आमचे एनडीएचं सरकार आले, 45 दिवसच झालेले आहेत आणि त्यातूनच जर आता आपण पाहिलं की इराकमध्ये जे म्हणजे समस्या निर्माण झालेल्या आहेत त्यातच आपण पाहतो आहोत की प्रत्येक वर्षापेक्षा यावेळेला सरासरी पाऊस हा कमी पडणार आहे. म्हणजे हे एक आसमानी संकट आहे आणि हे संकट असल्यामुळे म्हणजे शेतीमध्ये किती उत्पन्न होणार आहे. तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा म्हणजे विचार करून महागाईवर नियंत्रण करण्यासाठी 500 करोड रुपयांचा त्यांनी फंड देण्याचं म्हणजे जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर सामान्य लोकांसाठी म्हणजे गृह कर्जामध्ये त्यांनी म्हणजे सवलत दिलेली आहे, घर स्वस्त म्हणजे मिळणार आहे. 500 कोटीचा फंड त्यांनी तयार ठेवलेला आहे, तरतूद केलेली आहे, मात्र सर्वसामान्य माणसाला याचा काय फायदा होणार आहे? नाही, का नाही होणार आहे? आता तुम्हाला सांगते की आज अर्थसंकल्पामध्ये सगळ्या योजना त्यांनी जाहीर केलेल्या आहेत, परंतु या योजना कशा प्रकारे राबवल्या जातील त्यानंतर स्पष्ट त्याचं होईलच ना. जसं मगाशी तारेंनी सांगितलं की जर हे सगळं स्पष्ट करत बसले तर 3 दिवस लागतील अर्थसंकल्प सादर करायला. आणि मला असं वाटते की आतापर्यंत नरेंद्र मोदीजींचा इतिहास असा राहिलेला आहे की जे ते बोलले ते त्यांनी करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळं हा अर्थसंकल्प पोकळ किंवा लोकांना खुश करण्यासाठी त्यांनी म्हणजे समोर ठेवलेला नाही. कारण नुकतंच सरकार आले, अजून आता आम्हाला म्हणजे 5 वर्ष आहेत आणि त्यामुळे इथे लोकांना खुश करण्याची गरज नाही आणि स्वबळावर आमचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे, परंतु खऱ्या अर्थाने त्यांना देशाचा विकास करायचा आहे, जागतिक स्तरावर देशाला नेऊन ठेवायचं आहे आणि वास्तवता जी आहे म्हणजे प्रत्येक क्षेत्रातली त्याचा खरं म्हणजे विचार करून त्यांनी हा अर्थसंकल्प मांडलेला आहे. यांच्या सरकारने मुळात अन्न सुरक्षा योजना त्या सांगतात, त्याची अंमलबजावणी झाली का, लोकांना त्याचा फायदा झाला का, या गोष्टी खरं म्हणजे आता आम्ही त्याच्यावर जास्त चर्चा करत नाही, परंतु सर्वसामान्यांना आपण जर पाहिलं तर खरं म्हणजे 2 वेळचं अन्न मिळालं नाही. कितीतरी हजार म्हणजे कोटी टन धान्य हे सडून जात होतं, ते सुद्धा तुम्ही गोरगरिबांना फुकट दिलं नाही. आणि कारण शेतकरी मंत्री काय सांगायचे तर गोडाऊन्स नाहीयेत. आज ह्या सरकारने
की गोडाऊन्सांची योजना सुद्धा जाहीर केली की आम्ही म्हणजे गोडाऊन्स नवीन तयार करणार आहोत. म्हणजे अनेक गोष्टी आहेत. हो, तुम्हाला विरोधासाठी तुम्ही विरोध करू नका की खऱ्या अर्थाने 45 दिवसामध्ये पहिल्या प्रथम आणि तिजोरीत खडखडाट असताना सुद्धा की आम्हाला सुद्धा अपेक्षा नव्हती की असा इतका दिलासा देणारा म्हणजे हा अर्थसंकल्प असेल. सर्वसामान्य असंच सांगताय की हे लोकप्रिय बजेट आहे, म्हणजे पॉप्युलर बजेट आहे, खुश करण्यासाठीचं बजेट आहे. त्यांनी सुद्धा तुम्हाला प्रतिक्रिया अशी दिली आहे की दिलासा देणार आहे आणि दूरदृष्टी ठेवून हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. बरं, नक्की नक्की आपण बोलूया. नीरज सर, मी आपल्याकडे येते. एकतर जे काही नागपूरकरांशी आपण संवाद साधला, इन्फ्रास्ट्रक्चरवर त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि करप्रणाली संदर्भात संवाद साधलेला आहे. तुम्ही ह्या दोन सेक्टर्सकडे कसं बघता? नोकरदारांसाठी काय करप्रणालीमध्ये आपल्याला दिसतंय जे उपयोगाचं आहे? नोकरदारांसाठी तत्काळ म्हणजे गृह एकूण सगळ्या सवलती ज्या आहेत, इन्कम टॅक्सची सवलत आहे, नंतर गृह कर्जावरची सवलत आहे, या सवलती तर अगदी स्पष्ट दिसत आहेत. त्यामुळे साधारण जो पांढरपेशा जो मध्यम वर्ग आहे त्याला याच्यातनं काही प्रमाणात पर्चेसिंग पॉवर त्याची हातात थोडे मोकळे पैसे येतील, पण त्याचबरोबर महागाईसुद्धा वाढणार आहे. त्यामुळे त्याची ॲक्च्युअली पर्चेसिंग पॉवर किती वाढेल हे मला माहीत नाही. बरं, दुसरा भाग असा आहे की इन्फ्रास्ट्रक्चरवर मात्र याच्यामध्ये प्रचंड भर आहे आणि या इन्फ्रास्ट्रक्चरमधनं नोकऱ्या उत्पन्न होणार आहेत, रोजगार उत्पन्न होणार आहेत. रोजगार उत्पन्न झाल्याबरोबर लोकांच्या हातात पर्चेसिंग पॉवर त्या रोजगारातनं येणार आहे. पण त्या पर्चेसिंग पॉवरबरोबरच जर कृषी उत्पादन, अन्नधान्य ह्याचा पुरवठा वाढला नाही तर मग या सगळ्याच्या किमती वाढतील आणि या सगळ्या किमती जर वाढल्या एक अल्पकाळात तरी या अर्थसंकल्पामध्ये कृषी उत्पादन लगेच वाढवण्याची काही तरतूद नाही आहे. 1 वर्षात, 1.5 वर्षात, 2 वर्षात वाढणार नाही, पण हे रोजगार मिळतील, उत्पन्न वाढतील आणि त्यामुळे मग त्यामुळे किमती वाढतील. त्यामुळे पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये सर्वसामान्यांना सुद्धा अन्नधान्याच्या सुद्धा किमतींच्या वाढत्या किमतींवर त्यांना भोगावं लागणार आहे, हे मात्र नक्की. म्हणजे फटका बसणार आहे. जरी कुठे पैसा हातात येत असेल पण तो सगळा अन्नधान्य किंवा जो जीवनावश्यक वस्तू आहे त्यांच्यावर घालावा लागणार. आणि त्याचबरोबर मला वाटतं महागाई जास्त राहिल्यामुळे रिझर्व्ह बँक सुद्धा व्याजदर वगैरे कमी करण्याच्या भानगडीत एवढ्यात तरी पडणार नाही, व्याजदर चढेच राहतील. त्यामुळे थोडंसं म्हणजे एकूण आर्थिक स्तर तसा खूप उंचावेल या सवलतींना असं काही म्हणता येणार नाही. किरण, तुम्ही मला सांगाल, मगापासून महागाईच्या फंडविषयी आपण बोलतोय, त्याचा कसा डायरेक्ट फायदा होणार आहे सर्वसामान्यांना? कारण जसं आपण चर्चा करतोय की अन्नधान्याच्या किमती तशाच आहेत, महागाईला तोंड द्यावंच लागतंय, म्हणजे जो काही थोडा बहुत पैसा आपल्या हातात उरणार आहे तो सगळा या सगळ्या गोष्टींमध्ये जाणार आहे. कदाचित सरकारने हाच विचार केला असावा की पैसा जो उरणार आहे त्याच्यातून तुमची पर्चेसिंग पॉवर वाढून तुम्ही ज्या महाग झालेल्या वस्तू आहेत त्या खरेदी करू शकाल, असा काहीतरी विचार त्यांनी केला असावा. त्यांचं काय एक्झॅक्टली थिंकिंग आम्हाला माहीत नाही. इकडे आपण सारखा मुद्दा बजेटमधला येतो तो FDI आणि PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या 2 विषयांचा. त्यांनी याच्यामध्ये खूप चांगली गोष्ट केलेली आहे, त्याचा उल्लेख मला केला पाहिजे. किरण, मी येते आपल्याकडे. अरविंद केजरीवाल यांची अर्थसंकल्पावरची प्रतिक्रिया येते. ऐसा करेंगे कि अब महंगाई कम होएगी, लेकिन इस महंगाई के ऊपर ये पूरा का पूरा बजट साइलेंट है और महंगाई को कम करने के लिए कोई भी एक भी कदम नहीं उठाया गया है. तो जनता इसमें से क्या निकाले? फिर मोदी जी ने कहा था बहुत हुआ भ्रष्टाचार, अब की बार मोदी सरकार. पिछले 1 महीने में और इस बजट में भ्रष्टाचार को कम करने के लिए कोई कदम नहीं उठाए गए हैं. हमने बार बार कहा कि जब तक आप भ्रष्टाचार कम नहीं करेंगे तब तक महंगाई कम नहीं हो सकती है, लेकिन भ्रष्टाचार को कम करने के लिए, महंगाई को कम करने के लिए कोई कदम नहीं उठाए गए हैं. एक आम आदमी को अपने बच्चों को पढ़ाना मुश्किल होता है. घर में अगर कोई बीमार हो जाए तो अस्पताल में इलाज कराना मुश्किल होता है. सरकारी अस्पतालों की, सरकारी स्कूलों की हालत बड़ी खस्ता है. तो शिक्षा और स्वास्थ्य के ऊपर इस बजट ने कोई काम नहीं किया. इस बजट के अंदर कोई प्रावधान नहीं है कि शिक्षा को और स्वास्थ्य को कैसे सुधारा जाएगा. बेरोजगारी हमारे देश के अंदर एक बहुत बड़ा मुद्दा है. बेरोजगारी को दूर करने के लिए इस बजट में कोई प्रावधान नहीं है. कल इकोनॉमिक सर्वे प्रेजेंट किया गया, उसमें कहा गया कि नर्सों की कमी है, डॉक्टरों की कमी है, टीचर्स की कमी है, लेकिन उस कमी को दूर करने के लिए भी कुछ नहीं किया गया. लेकिन दूसरी तरफ देश भर में और खास तौर से दिल्ली में नर्सें, टीचर, डॉक्टर ठेकेदारी के ऊपर रखे जा रहे हैं. उनकी डिमांड है कि उनको पक्का किया जाए. उसके बारे में ये पूरा का पूरा बजट शांत है. तो एक मोटी मोटी बात यह है कि अभी तक लोग सोच रहे थे कि शायद अब अच्छे दिन आएंगे, शायद अब अच्छे दिन आएंगे. आज के बजट के बाद ये साफ हो गया कि अब अच्छे दिनों की उम्मीद भी खत्म हो चुकी है, क्योंकि सरकार के पास ना कोई आइडिया बचा है और ना कोई इम्प्लीमेंटेशन करने के लिए कुछ बचा है. तो उम्मीद भी जो थी लोगों की वो सरकार बनने के 1 महीने के अंदर ही खत्म हो चुकी है. और इस पूरे बजट को देखें तो अगर वहां पे जेटली साहब की जगह चिदम्बरम साहब को बिठा देते
तो वो भी इसी तरह का बजट प्रेजेंट करते, और जेटली साहब ने भी। तो यूपीए और एनडीए के इस बजट के अंदर दोनों में कोई खास फर्क नहीं है, और पूरा का पूरा बजट जो है वो दिशाहीन है। आपल्या चर्चेमध्ये भाजपचे आणि काँग्रेसचे प्रतिनिधी आहेत, पण अरविंद केजरीवालांची सुद्धा प्रतिक्रिया आली ना। अरुण जेटली काही करू शकलेले आहेत, त्यांनी तर पूर्ण निराशा केलेली आहे आणि इथे चिदंबरम असते तरी त्यांनी तेच केलं असतं, अशी प्रतिक्रिया, कदाचित अपेक्षित प्रतिक्रिया होती। किरण तारे, आपण इन्फ्रास्ट्रक्चर आणि कर प्रणाली याविषयी बोलत होतो, जसं मी सरांना विचारलं, पण याआधी अरविंद केजरीवालांच्या या प्रतिक्रियेवर तुम्ही भाष्य करावं की खरंच इतकं टोकाचं बोलण्याची गरज आहे का? जसं आपण म्हणत होतो की ही होप्सची निवडणूक आहे, तर तसंच याकडे होप्सचं अर्थसंकल्पाचं बघायचं की नाही बघायचं? केजरीवालांचा एक पॉप्युलर मुद्दा असतो भ्रष्टाचाराचं काय होणार। एक्झॅक्टली। पण भ्रष्टाचार कमी करण्याची उपाययोजना बजेटमध्ये करावी, असं हा म्हणजे वेगळाच कायदा करावा लागेल आपल्याला त्यासाठी। भ्रष्टाचारी प्रवृत्ती आहे, तो काय कायदा करून भ्रष्टाचार कमी होत नसतो, कायदा आहेच आपल्याकडे, पण ती प्रवृत्तीच मुळात नष्ट करण्यासाठी ती वेगळ्या पद्धतीची उपाययोजना करावी लागते। त्याचा बजेटशी काय संबंध नाही, ते बोलण्यापुरतं जो भाष्य आहे राजकीय टीका आहे, त्यात फार काही लक्ष द्यायची गरज नाही। मला सांगायचं होतं इन्फ्रास्ट्रक्चरचा जो मुद्दा आहे, FDI आणि प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपबद्दल आपण सातत्याने बोलतो आहोत, तर या PPP मॉडेलच्या संदर्भामध्ये जेटलींनी एक खूप चांगलं मेकॅनिझम जाहीर केलेलं आहे। त्यांनी म्हटलं की क्विक डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम आम्ही इम्प्लिमेंट करू। याचं दोन मोठी उदाहरणं आपल्याला महाराष्ट्राच्या दृष्टीने, मुंबईच्या दृष्टीने देता येतील। ती म्हणजे पहिलं म्हणजे मुंबईचे मेट्रो प्रकल्प आणि महाराष्ट्रातले टोल नाके, हे सगळे PPP मधून बांधलेले आहेत। पण जेव्हा दरांचा प्रश्न आला, दरांच्या बाबतीत वाद निर्माण झाला, तेव्हा आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की जेव्हा PPP मॉडेलमध्ये दरांच्या संदर्भात वाद होतात तेव्हा ते वाद सोडवण्याची कुठलीही यंत्रणा आपल्याकडे नाही। त्यामुळे आम्ही हायकोर्टात जातो आणि आम्ही हायकोर्टातनं ते डिसिजन घेणार आहोत, हायकोर्टातनं जो काही निर्णय येईल तो आम्ही मान्य करणार आहोत। अशा पद्धतीचं जर एखादी मेकॅनिझम निर्माण झालं तर हे वाद त्या मेकॅनिझमकडे जातील, त्या अथॉरिटीकडे जातील आणि तिथनं ते वाद सोडवण्यात येतील। हे खरं म्हणजे चांगली गोष्ट आहे। इथे लूट होऊ शकणार नाही। सरकारचं आणि त्या PPP मॉडेल चालवणाऱ्याचं जर नेक्सस नसेल तर तिथे लूट होणार नाही, हे काळजी घेतलेली दिसते। पण याच्यामध्ये असं पण आहे की हे मेकॅनिझम जे आहे हे फक्त एक पळवाट देखील असू शकतं की तुम्ही लुटत राहा, सरकार आणि जो कोणी बिल्डर असेल, जो कोणी ते बांधणारा असेल, तुम्ही आपापसात ठरवत राहा, मेकॅनिझम जे आहे, जी अथॉरिटी असेल ती त्याच्याकडे डोळेझाक करेल, असं मात्र याच्यामध्ये होता कामा नये। तसं झालं तर त्याचा सगळा उद्देश हा असफल ठरेल। नक्की। नीलनिमय, आपण करप्रणाली जर बघितली, त्यातल्या उपाययोजना आणि इन्फ्रास्ट्रक्चर, मला दोन गोष्टी बोलायच्या आहेत। पहिलं म्हणजे प्रवृत्ती हा उल्लेख जो आता तारेजींनी केला की एक आपण ही प्रवृत्ती आहे की आपण म्हणतो ते डायरेक्ट अर्थसंकल्पापेक्षा त्या प्रवृत्तीबद्दल ते बोलत आहेत। मला असं वाटतं की जेव्हा एखादा राजकीय व्यक्ती असतो, जसं मी काही अर्थतज्ञ नाही आहे, पण राजकीय व्यक्ती जेव्हा बघतो तेव्हा आम्ही हे बघतो की ह्याची दिशा कोणती राहणार आहे। ह्या अर्थसंकल्प आणि सामान्य माणूस पण हेच बघतो की अर्थसंकल्पाची साधारणपणे दिशा काय राहणार आहे, कुठे आपल्याला घेऊन जाणार आहे। असं जर आपण विचार केला तर दोन तीन गोष्टी ठळकपणे समोर येतात। पहिलं म्हणजे FDIला तुम्ही आधी विरोध करत होता, मगाशी कोणीतरी सांगितलं त्या रीतीने, आता तुम्ही FDI म्हणजे 49% पर्यंत नेलाय संरक्षण क्षेत्र विभागामध्ये, की जो 26% होता तो 49%वर तुम्ही नेला। जेव्हा UPAने हे करायचा प्रयत्न केला, FDI बद्दल बोलले, तेव्हा तुम्ही काय म्हणालात? नाही, स्वदेशीचा मुद्दा त्यांनी उचललेला होता। सिमिलरली त्याच प्रकारचा आहे सार्वभौमत्वाबद्दल। जेव्हा आपल्याकडच्या अणुभट्ट्यांची निरीक्षण करण्याकरता बाहेरून एखादी टीम येणार असं म्हटल्याबरोबर भाजप सरकारचा विरोधी पक्ष होता तेव्हा काय म्हणाले होते की अरे आपलं सार्वभौमत्व आपण विकायला काढतोय। आता सार्वभौमत्व तुम्ही सारखं की आपण शरद पवारांची प्रतिक्रिया ती फक्त पाहूया। घोषणा की वर्षा शब्दों का गुलदस्ता, बंच ऑफ वर्ड्स, insufficient fuel supply, इंजन ऑफ ग्रोथ, विकास के इंजन को आर्थिक फ्यूल में कंजूसी। इट्स ए परफेक्ट एंड प्रोग्रेसिव बजट, बल्कि परफेक्ट और प्रोग्रेसिव ही नहीं है बल्कि प्रैक्टिकल बजट है। देश की प्रॉस्पेरिटी के लिए,
देश को विकास के रास्ते पर ले जाने के लिए और देश में जो चौतरफा अव्यवस्था और जिस तरह से संकट हैं उस संकट से देश को उबारने के लिए निश्चित तौर से आज जो बजट पेश किया है अरुण जेटली जी ने, मोदी जी की सरकार ने, वो परफेक्ट भी है, प्रैक्टिकल भी है और देश को प्रॉस्पेरिटी और प्रोग्रेस की तरफ ले जाने का एक मजबूत कदम है। I think in the circumstances and considering the constraints that this economic condition imposes, I think the finance minister has handled himself quite adroitly. The very big thrust given to the infrastructure sector, particularly national highways and the village roads, Pradhan Mantri Gram Sadak Yojana, will go a long way towards reviving our economy. Similarly, confidence building measures have been announced for investors and for the शरद पवारांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया, घोषणांचा वर्षाव करण्यात आलेला आहे या अर्थसंकल्पामध्ये आणि त्याच वेळेला भाजपकडून प्रतिक्रिया येते की अत्यंत प्रॅक्टिकल असं हे बजेट होतं। आपण अशा सगळ्या प्रतिक्रिया सुद्धा पाहणार आहोत आणि मान्यवरांशी चर्चाही करणार आहोत एका छोट्या ब्रेक नंतर। तर अर्थसंकल्पावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपण डॉक्टर नीरज हातेकर, किरण तारे, नीला लिमये आणि कांता नलावडे या सगळ्यांशी बोलतो सुद्धा आहोत। नीला लिमये, आपण मगाशी बोलत होतात आणि आपल्यापर्यंत प्रतिक्रिया पोहोचत होती। मी जसं म्हटलं की सामान्य माणूस हा ह्या बजेट ह्या अर्थसंकल्पाची दिशा कोणती आहे आणि प्रवृत्ती कोणती आहे हे तो निश्चितपणे जाणतो, ते बघत असतो। त्याच्यामध्ये पहिली गोष्ट मी म्हटली की FDIचा तेव्हाची विरोधाची भूमिका आणि आता बदललेली भूमिका। दुसरी गोष्ट तशीच आहे ती सार्वभौमत्वाबद्दल त्यांनी UPA सरकारवर केलेले आरोप। न्यूक्लिअर आपल्याकडच्या अणूच्या ज्या भट्ट्या आहेत त्याचं निरीक्षण करता बाहेरून कमिटी येणार आहे असं म्हटल्याबरोबर त्यांनी असं म्हटलं होतं भाजप विरोधी पक्षात असताना की तुम्ही सार्वभौमत्व हे विकायला काढलेलं आहे आपलं, या प्रकारची प्रतिक्रिया होती। आणि आता काय परिस्थिती आहे, तुम्ही सार्कच्या लोकांना इथे निमंत्रण देता आहात, खूप स्वागतार्ह गोष्ट आहे सगळ्या सार्कच्या देशांना, पण ते भाजप आणि त्यांच्या बरोबरचे लोक याच्यामध्ये तेव्हा पूर्वी दात नसलेला वाघ असं यांनी सार्कचं वर्णन केलंय, आता हे बदललेलं आहे। नक्की आपण या सगळ्या संदर्भात बोलूया। कांता नलावडेंशी मी याविषयी बोलणार आहे, मात्र एक अत्यंत महत्त्वाची बातमी पुण्यातून आपल्यापर्यंत येते, बघूया ही काय बातमी आहे। पुण्याहून ही महत्त्वाची बातमी येते आहे। पुण्याच्या फराजखाना पोलीस स्टेशनच्या पार्किंगमध्ये स्फोट झाल्याची बातमी येते आहे। स्फोटाचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे, कारण कळू शकलेलं नाही, मात्र स्फोटामध्ये एक जण जखमी झालाय। फराजखाना पोलीस स्टेशनच्या पार्किंगमध्ये हा स्फोट झालेला आहे, त्याची छायाचित्र आपल्यापर्यंत पोहोचली आहेत जी आपण स्क्रीनवर पाहता आहात। एक्सक्लुझिव्हली जय महाराष्ट्रवर ही दृश्य, एकच व्यक्ती सुदैवाने जखमी झालाय, मात्र स्फोट जो झालाय त्याचं कारण करू शकलेलं नाही। आमचे प्रतिनिधी अमोल कविटकर यांच्याकडून माहिती घेऊया। अमोल, किती वाजताच्या दरम्यान हा स्फोट झालेला आहे, किती गंभीर आहे आणि काय या आजूबाजूच्या परिसराचं वर्णन करता येईल? सुषमा, साधारण अर्धा तासापूर्वीची ही घटना आहे। पुण्यामध्ये मध्यवर्ती भागामध्ये म्हणजे दगडूशेठ गणपतीचं जे मंदिर आहे त्याला अगदी लागूनच फराजखाना पोलीस स्टेशन आहे आणि या पोलीस स्टेशनच्या बाहेर टू व्हीलरची पार्किंग होती आणि या पार्किंगमध्ये ब्लास्ट झाल्याची बातमी आता समोर येते आहे। ब्लास्टची इंटेन्सिटी नेमकी किती होती हे अद्यापर्यंत कळलेलं नाहीये, ब्लास्ट कोणत्या स्वरूपाचा होता हे सुद्धा कळत नाहीये। काही वेळापूर्वीची घटना घडली आहे, टू व्हीलरवर एक ब्लास्ट झाल्याची माहिती जी आहे ती समोर येते। आणखी माझी माहिती अशी की एक सातारा पासिंगची जी टू व्हीलर आहे ती या टू व्हीलरवर ब्लास्ट झालेला आहे आणि आसपासच्या ज्या 2-3 गाड्या होत्या त्या अक्षरशः उडून गेल्या। याचा अर्थ ब्लास्टची इंटेन्सिटी बऱ्यापैकी असल्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। मात्र सगळ्यात सुदैवाची बाब म्हणजे केवळ एक जण जखमी आहे आणि आता पोलीस नेमका तपास करताय की हा ब्लास्ट जो आहे तो कोणत्या स्वरूपाचा होता। मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या पोलीस स्टेशनच्या लगत अत्यंत हा सगळा वर्दळीचा एरिया आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दगडूशेठ गणपतीचं मंदिर जे आहे ते सुद्धा याच सगळ्या भागामध्ये आहे। त्यामुळे आता पोलीस नेमका तपास कोणत्या दिशेने करतात हे पाहणं महत्वाचं ठरेल। मात्र सुदैवाची बाब म्हणजे केवळ एक जण जखमी आहे आणि पोलीस जे आहे ते तपास पुढे करतात। नक्की, मात्र अमोल, बाईक्स ज्या आहेत त्या सगळ्या पडलेल्या दिसत आहेत आणि सगळं बॅरिगेड्स लावलेले दिसत आहेत, नेमकी आत्ताची परिस्थिती काय आहे? पोलीस घटनास्थळी पोहोचलेत का? चौकशीला सुरुवात झालेली आहे का? काही प्राथमिक अंदाज पोलीस वर्तवतायत का?
नक्कीच पोलिसांनी हा सगळा एरिया जो आहे तो ताब्यात घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बॅरिकेड्स लावलेले आहेत, लोक मोठ्या प्रमाणावर जमा झालेले आहेत. मात्र सगळ्यात महत्त्वाचं पोलिसांसमोर आव्हान आहे की नेमका हा ब्लास्ट कसला आहे हे शोधणं गरजेचं आहे. आता जी प्राथमिक माहिती मिळते त्या माहितीनुसार सातारा पासिंगची एक टू व्हीलर जी आहे ती त्या पार्किंग मध्ये उभी होती आणि त्या गाडीजवळ स्फोट झाल्याची बातमी जी आहे ती येते. आता नेमका हा ब्लास्ट कसा आहे, सिलेंडरचं किट जे आहे ते सुद्धा टू व्हीलरला बसवण्यात येतं, त्याचा ब्लास्ट आहे की दुसरं काही कारण आहे. मात्र याची तीव्रता जी आहे ती बऱ्यापैकी होती, कारण आसपासच्या ज्या 2-3 गाड्या उडवल्या आहेत त्याच्यावरनं हे सगळं प्राथमिक जे आहे ते अंदाज बांधले जातात. मात्र पोलिसांनी हा सगळा एरिया जो आहे तो ताब्यात घेतलेला आहे आणि पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे की नेमका हा ब्लास्ट कोणता होता. मात्र सुदैवाची बाब म्हणजे केवळ एकच जण याच्यामध्ये जखमी आहे आणि हीच आत्ताची मोठी बातमी म्हणावी लागेल. नक्की सुदैवाने एकच जण जखमी आहे, पण स्फोट झालेला आहे पुण्यामध्ये. पुन्हा एकदा आपण बघतोय तो किती मोठा आहे हे पाहायचं, त्याची चौकशी होईल. मात्र जसं अमोल तू म्हणालास की घाईगर्दीचा सगळा हा परिसर आहे, तर आजूबाजूचे जे कोणी होते प्रत्यक्षदर्शी त्यांच्याकडनं काही कळतंय का? अद्यापपर्यंत कोणतीही माहिती त्या संदर्भात मिळालेली नाहीये. सुवर्ण पार्किंग असतं आणि या पार्किंग मध्ये अनेक स्वरूपाच्या गाड्या ज्या आहेत उभ्या असतात. अत्यंत गर्दीचा वर्दळीचा सगळा हा एरिया आहे. आसपास छोटी मोठी हॉटेल्स आहेत, हातगाड्या असतात आणि लोकांची वर्दळ अत्यंत मोठ्या प्रमाणात असते, कारण चिंचोळ्या गल्ल्या आहेत आणि पुण्याचा मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे आता नेमकं कारण काही कळायला तयार नाही आणि काही जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांनी पोलिसांना नेमकी काय माहिती दिली हे सुद्धा माहिती अद्यापर्यंत समोर आलेली नाहीये. मात्र सुदैवाची बाब केवळ एक जण जखमी आहे. जर्मन ब्लास्ट. अमोल धन्यवाद तुर्तास ही माहिती दिल्याबद्दल. पुन्हा अपडेट्स घेण्यासाठी आपल्याकडे येऊ. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत. प्रशांत, पुण्यामध्ये फराजखाना पोलीस स्टेशनच्या पार्किंगमध्ये स्फोट झालाय. सुदैवाने एक जण जखमी झालाय, पण खूप तीव्र असा हा स्फोट होता अशी ही माहिती मिळते. आपण काय सांगाल? स्वर्ण, फराजखाना पोलीस स्टेशनचा हा एरिया अत्यंत महत्वाचा आहे, गर्दीचा आहे. या ठिकाणी नेहमीच गर्दी असते. आणखी आज अचानक एक स्फोट झाला. ज्या गाडीमध्ये हा स्फोट झाला ती गाडी नेमकी कोणाची आहे ते अजूनपर्यंत स्पष्ट झालं नाहीये. एक जण जरी जखमी झाला असला तरी या स्फोटाला अत्यंत गंभीर घेतलं गेलेलं आहे. काही दुचाकींचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पोलीस विभागाचे काही अधिकारी आज पुण्याला आहे. मुंबई एटीएसचे सुद्धा अधिकारी काही आज पुण्याला आहे. आणखी फराजखाना पोलीस स्टेशनला सुद्धा त्यांची आज दुपारी 4 वाजता बैठक होती. नेमका कोणत्या कारणामुळे हा स्फोट झाला, जिलेटिनचा स्फोट होता, त्याच्यामध्ये जिलेटिनच्या कांड्या होत्या का, नेमके अजून कोणते एक्सप्लोजिव्ह होत आहे हे अजूनपर्यंत स्पष्ट झालं नाहीये. तो एरिया सगळ्यात आता बंद करण्यात आलेला आहे. त्या भागात जाणाऱ्या सगळ्याच वाहतूक सुद्धा थांबवण्यात आलेली आहे. जोपर्यंत त्या स्फोटाचे अंश गोळा केले जात नाही आणि त्याचं पृथक्करण केलं जात नाही तोपर्यंत हा नेमका स्फोट कशाचा होता हे स्पष्ट होणार नाही. पण एवढं मात्र निश्चित की या स्फोटामुळे मोठी हानी मात्र झाली नाहीये. पण नेमका कोणत्या कारणामुळे हा स्फोट झाला, आणखीन का झाला याचा तपास हा अत्यंत महत्वाचा आहे. आपल्याला माहिती आहे की अत्यंत महत्वाचे अधिकारी मुंबई पोलीस दलाचे सुद्धा आज एका विशिष्ट गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पुण्याला आले आहेत. सुवर्णा, नक्की. मात्र प्रशांत, खूप तीव्र स्वरूपाचा हा ब्लास्ट होता असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. खूप मोठ्या पद्धतीने आवाज आला. जरी एक जण जखमी झाला असला तरी खूप गाड्यांचं नुकसान झालेलं दिसतंय या छायाचित्रामध्ये. तर काय दृष्टीने तपास केला जाईल आणि केव्हापर्यंत स्पष्टता होईल या सगळ्या संदर्भातली? सोड, आता तरी 6 प्रत्यक्षदर्शींची पोलिसांनी चौकशी सुरू केलेली आहे की नेमक्या या ठिकाणी कोण होतं काय नाही. या ठिकाणी काही सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते का, कारण या फराजखाना पोलिसांच्या पार्किंगमध्ये एकाही अँगलने सीसीटीव्ही कॅमेरा नाहीये. इतरांना सीसीटीव्ही कॅमेराची सक्ती करणाऱ्या पोलीस दलाच्या पोलीस स्टेशनच्या प्रिमायसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नाहीये. हे केवढं मोठं पोलिसांचं अपयश आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण या सगळ्याच ठिकाणी त्याच्या बाजूला जो आहे रस्ता टर्न होतो त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये काही रेकॉर्ड आहे का हेही चेक केलं जाणार आहे. 6 आय विटनेस जे आहेत त्यांना आता पोलिसांनी चौकशी सुरू केलेली आहे. वरिष्ठ अधिकारी अत्यंत गुप्त पद्धतीनं सुद्धा ते चौकशी करत आहे. जोपर्यंत ती गाडी कोणाची आहे आणि जोपर्यंत त्या स्फोटामध्ये वापरलेल्या केमिकल घटकांचं पृथक्करण होत नाही तोपर्यंत नेमका या स्फोटामागचं कारण काय आहे हे स्पष्ट होणार नाही. कारण या भागामध्ये आपल्याला माहिती आहे की फराजखाना भागामध्ये जिलेटिनच्या कांड्या सुद्धा विकल्या जातात, जे विहिरीसाठी लागणारं साहित्य असतं. विहीर खोदण्यासाठी केलेला ब्लास्टसाठी जे लागतात जिलेटिनच्या कांड्या त्याही मिळतात. पण नेमका अशा प्रकारचं साहित्य कोणी घेतलंय, आणखी तो फराजखाना पोलिसांच्या पार्किंगमध्ये गाडी लावून गेलाय का, अशी एक शक्यता पडताळून पाहिली जाते. पण आता फक्त शक्यता आणि शक्यता एवढाच विषय आहे. पण प्रशांत, एक गोष्ट दुर्दैवी म्हणावी लागेल. आपण जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या वेळेला सुद्धा सीसीटीव्ही उपयोगी पडले नाहीत हेच चर्चा केली. नरेंद्र दाभोलकरांचा मॉर्निंग वॉक करताना ते गेले होते आणि त्यांचा मृत्यू झाला. सीसीटीव्ही काहीही उपयोगी पडले नाहीत आणि आता पुन्हा एकदा तेच दिसतंय. दुर्दैव आहे. दुसरं अजून काय, म्हणजे तू या सगळ्या विषयी आपण काय बोलणार?
सुवर्ण, आपल्याला जर का पुण्याचा विचार करायचा म्हटला की ही जी सुवर्ण, जे तुझं म्हणणं आहे अत्यंत योग्य मुद्दा आहे, पण हा सार्वत्रिक असेल. प्रशांत, दूरध्वनीवरून असेच संपर्कात रहा. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात आहेत. अनिल शिरोळे, पुन्हा एकदा पुण्यामध्ये ब्लास्ट किती तीव्रतेचा आहे याविषयी अजून जरी स्पष्टता झाली नसली तरी एक जण जखमी झालेला आहे. नाही, खरोखर अत्यंत दुर्दैवी आणि अशी चिंता वाटणारी अशी घटना आहे. गेली 15 वर्ष खरं तर मी अशा घटनेच्या वेळेला कधी असं बोलत नाही, परंतु 15 वर्ष जे महाराष्ट्रामध्ये सरकार आहे ते सरकार हे मला असं वाटतं अकार्यक्षम आणि नालायक आहे. त्यामुळे अशा घटना वारंवार घडतायत. चांगली कायदा सुव्यवस्था असणं आणि ती निर्माण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे. अनेक घटना गेल्या 15 वर्षात घडल्या, पण 5 वर्षात त्यापेक्षा जास्त घटना घडल्या. मला असं वाटतं की सरकार बदलणं हे त्याच्यावर उत्तर आहे. आणि कारण पोलीस, गृहमंत्री, मुख्यमंत्री हे अकार्यक्षम आहे. नक्की. मात्र आपल्याला काही माहिती या सगळ्या संदर्भात मिळू शकली आहे पोलिसांकडून, जी काही प्राथमिक माहिती असेल की काय कशा दृष्टीने पोलीस तपास करतायत किंवा काय, कारण अत्यंत गजबजलेला हा सगळा परिसर आहे, खूप मोठी हानी होऊ शकली असती, कारण प्रत्यक्षदर्शींचं असं म्हणणं आहे की ब्लास्ट जो झाला तो खूप तीव्रतेचा झाला. नाही, याच्यावर मी परत एकदा सांगेन की गेले 12-13 वर्ष गुजरातमध्ये कुठल्याही पद्धतीचा दंगा झाला नाही, कुठला स्फोट झाला नाही. एक चांगली कायदा सुव्यवस्था असणं हेच यासाठी महत्वाचं आहे. ते हे सरकार घेऊ शकत नाही, त्यामुळे या घटना होत राहतात. नक्की. धन्यवाद अनिल शिरोळे, आपण जय महाराष्ट्राशी बोललात त्याबद्दल. पुन्हा एकदा काही अपडेट्स घेण्यासाठी आणि त्यावर बोलण्यासाठी मी आपल्याकडे येईन. मात्र आपण बघतो आहोत की पुण्यामध्ये फराजखाना पोलीस स्टेशनच्या बाहेर स्फोट झालेला आहे, एक जण जखमी झालेला आहे. मात्र ब्लास्ट खूप मोठ्या पद्धतीने झालेला आपल्याला दिसतोय, खूप साऱ्या गाड्यांचं नुकसान झालेलं आहे. पुण्यामध्ये हा जो काही ब्लास्ट झालेला आहे त्याचे अपडेट्स आपण घेऊया. मात्र आज आपल्या सगळ्यांचं लक्ष जे होतं ते अर्थसंकल्पाकडे, आणि पुन्हा एकदा मी अर्थसंकल्पाविषयी बोलण्यासाठी येणार आहे. आपल्याबरोबर कांता नलावडे आहेत भाजपच्या, नीला लेमया आहेत काँग्रेसच्या, किरण तारे आपल्याशी बोलत आहेत आणि अर्थतज्ञ नीरज हातेकर जे दिवसभर आपल्याशी या सगळ्याच्या माध्यमातून विश्लेषण या अर्थसंकल्पाचं करणार आहेत. कांता नलावडे, मी आपल्याकडे येते. एक आरोप आपल्यावर आधीही राजू वाघमारे यांनी असा आरोप केलेला आहे भाजप सरकारवर, आणि आता नीला लेमया सुद्धा तेच म्हणतात की एकतर सार्वभौमत्व विकायला काढलेला आहे असा आपण आरोप काँग्रेसवर केला होता जेव्हा UPA 2 UPA 1चं गव्हर्नमेंट होता आणि FDIला कडाडून विरोध झालेला होता. आता मात्र त्याचेच सगळे परिणाम किंवा त्याचं सगळं प्रतिबिंब अर्थसंकल्पात दिसतंय. कांता नलावडे, मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर मी मगाशीच दिलेलं आहे. वाघमारेंनी ज्या वेळेला ही चर्चा केली तेव्हा मुळातच तुम्हाला सांगते लिमयताई विरोधी पक्षाच्या आहेत आणि त्यांना म्हणजे या अर्थसंकल्पाची त्या प्रशंसा करू शकत नाहीत. त्यामुळे कुठेतरी विरोधाला विरोध म्हणून त्यांनी या ठिकाणी म्हणजे त्या टीका करतात. पण खरं बारकाईने जर तुम्ही हा अर्थसंकल्प जर पाहिला तर पहिल्या प्रथम मला असं वाटतं की म्हणजे आदिवासी असतील किंवा अनुसूचित जाती जमाती म्हणजे 50 कोटी म्हणजे निधी त्यांनी खरं म्हणजे ठेवलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांसाठी असेल, ST&T साठी असेल, पहिल्या प्रथम आधारभूत योजना आणि फंड जाहीर केलेला आहे. सर्वसामान्यांना दैनंदिन ज्या गरजा आहेत त्या वस्तू खरं म्हणजे त्यांनी स्वस्त केलेल्या आहेत. प्राथमिक शिक्षणासाठी 58,000 कोटीची तरतूद केलेली आहे. 12 नवीन मेडिकल कॉलेजेस या ठिकाणी होणार आहेत. राष्ट्रीय क्रीडा अकॅडमीची स्थापना या ठिकाणी होणार आहे. जनजातीय कल्याणासाठी वनबंधू योजना या ठिकाणी खरं म्हणजे जाहीर केलेली आहे. आणि असं असताना सुद्धा की वेधशाळेला राष्ट्रीय दर्जा मला वाटतं पहिल्या प्रथम या सरकारने म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे. राष्ट्रीय अकॅडमीची स्थापना हे सुद्धा खरं म्हणजे कौतुकास्पद आहे. आणि बेटी बचाव बेटी पढाव याच्यासाठी 100 कोटी खरं म्हणजे जाहीर झालेले आहेत. तर हे या खरं सगळ्या गोष्टींचं दीनदयाळ ग्राम ज्योती योजना ग्रामीण भागातल्या म्हणजे विजेसाठी म्हणजे जाहीर झालेली आहे. तर अशा प्रकारे की 5,000 कोटी तुम्हाला सांगते की गोडाऊनसाठी त्यांनी जाहीर केलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचं कौतुक तुम्ही खरं म्हणजे विचार करा. तुम्ही खरोखर म्हणजे मध्यमवर्गीयांसाठी तुमच्या मनात संवेदनशीलता असेल किंवा सामान्यांसाठी संवेदनशीलता असेल तर खरं याचं कौतुक केलं पाहिजे. परंतु विरोधी पक्ष नेते असल्यामुळे त्या टीका करतात. तुमचं सरकार किती गंभीर आहे. आता पुण्याचा म्हणजे आपण पाहिला स्फोट, दाभोळकरांची हत्या किती आता वर्ष होऊन व्हायला आले, अजून त्यांच्या हत्यारे सापडलेले नाहीयेत, म्हणजे मुली म्हणजे सुरक्षित नाहीयेत.
आणि बेकरीचा सुद्धा जो बॉम्बस्फोट झाला होता, या सगळ्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं की तुमच्याकडे गांभीर्य नाही, तुम्हाला टीका करायची म्हणून टीका करताय. काल महागाई या विषयावर संसदेमध्ये चर्चा झालेली असताना तुमचे नेते गाढ झोपलेले होते. काळ्या पैशाचा सुद्धा आणि तुमच्या सरकारने ज्या काही योजना आणल्या होत्या त्याची अंमलबजावणी सुद्धा केली नाही. काळ्या पैशाचा सुद्धा उल्लेख झालेला नाही या बजेटमध्ये कांताताई, परंतु ती सामान्यांपर्यंत पोहोचलीच नाही हो. आणि कितीतरी अनुदान तुम्ही वाया घालवलीत. खरं सगळ्यात मोठं जर का कुठला म्हणजे यांचा दोष असेल या सरकारचा, तर अनुदान कितीतरी त्यांनी म्हणजे वाया घालवली. सरकारची उदासीनता, शेतकऱ्यांपर्यंत हे पोहोचलेलंच नाहीये. नाही काळ्या केलेली आहेत. कांताताई, काळ्या पैशांविषयी आपण अर्थाने पहिल्या काळ्या पैशांविषयी आपण काय बोललायत बजेटमध्ये आणि अनुदानांविषयी सुद्धा काय बोललायत आपण बजेटमध्ये? कांताताई, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय का? अनुदानांविषयी काय अर्थसंकल्पामध्ये भाष्य केलंय अरुण जेटलींनी, किंवा काळ्या पैशांविषयी काय भाष्य केलंय? अरुण जेटलीजींनी काळ्या पैशासाठी आपण याच्या अगोदरही म्हणजे त्यांचं वक्तव्य ऐकलेलं आहे. काळा पैसा जो बाहेर आहे तो आणला जाईल किंवा देशामध्ये आहे म्हणजे तो पैसा कशा प्रकारे बाहेर येईल, त्याच्यावर कसं नियंत्रण करता येईल, याच्यासाठी त्यांनी आधी सुद्धा आपलं भाष्य केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे हे सरकार त्याच्यावर पावलं उचलणार आहे, योजना आखणार आहेत आणि काळा पैसा हा परदेशातला इकडे आणण्याचा म्हणजे 100% प्रयत्न केला जाणार आहे. त्याचा उपयोग देशाच्या विकासासाठी, सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, उद्योजकांसाठी म्हणजे कसा त्याचा वापर करता येईल हे सुद्धा खरं म्हणजे पाहिलं जाणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टींवर चर्चा करणं गरजेचं आहे. हा अर्थसंकल्प खरोखर वास्तववादी आहे. आपण जाणून घेऊया आणि त्या योजना कशा अंमलात आणायच्या त्या पुढे नंतर सविस्तर सांगल्या जाणार आहेत. नक्की कांताताई, आपण जाणून घेऊया. नीरज सर, आपल्याला प्रश्न जे काही आता आपण म्हणतोय की प्रॅक्टिकल असा, वास्तववादी असा हा अर्थसंकल्प, आपल्याला खरंच असं वाटतं? आणि जसं आपण काळ्या पैशाचा मुद्दा काढला, अनुदानाचा मुद्दा काढला, यावर कुठं काही भाष्य झालंय? हा प्रॅक्टिकल अर्थसंकल्प एका दृष्टीने आहे की अर्थव्यवस्थेपुढे जे प्रश्न आहेत, स्लोडाऊनचा प्रश्न आहे, आर्थिक विकासाचा दराचा प्रश्न आहे किंवा महागाईचा प्रश्न आहे, या प्रश्नावर काही जादूची कांडी नाही. हे प्रश्न तत्काळ सुटणारे नाही आहेत. तर हे प्रश्न सुटायला काहीतरी दीर्घकालीन उपाययोजना करायला लागतील. त्या दृष्टीने हा अर्थसंकल्प वास्तववादी आहे. पण UPAने सुद्धा ज्या योजना राबवल्या, उदाहरणार्थ राईट टू फूड ॲक्ट जो होता, तर याची अंमलबजावणीच होऊ शकली नाही. त्यामुळे अनेक आपण ज्या कागदावर योजना मांडतो त्याची अंमलबजावणी मात्र किती प्रभावीपणे आपण करू शकतो हा अर्थसंकल्पाच्या नंतरचा भाग असतो. पण तो सुद्धा राजकीयदृष्ट्या अवघड असतो, अडचणीचा असतो. तर त्याचा मात्र नीट विचार किती प्रभावीपणे होतो हे बघायला लागेल. अनुदानाविषयी बोलायचं तर अनुदानाविषयी म्हणजे सुरुवातीला असं आम्हाला वाटलं होतं की हा जो इकॉनॉमिक सर्वेमध्ये आणि त्याच्या आसपास पण साधारण अशी चर्चा होती की या अर्थसंकल्पामध्ये खर्च कमी न करता टॅक्स टू GDP रेशो वाढवल्या जाईल आणि एकूण त्यामुळे करांचं जाळं जास्त प्रमाणात जास्त उत्पन्न कर प्रणालीमध्ये आणले जातील असं काही याच्यात स्पष्टपणे दिसलं नाही. अनुदानाविषयी बोलायचं झालं तर अनुदानं खरं तर आता म्हणजे फूड सबसिडी आहे किंवा फर्टिलायझर सबसिडी, याच्यावर आम्ही धोरण जाहीर करू असं अर्थमंत्री म्हणाले. पण ह्याच्यावर डिटेल चर्चा काही झालेली नाही आहे आणि हे कसं करायचं हे पण काही, कारण ते 45 दिवसच झाले असल्यामुळे या सगळ्या धोरणात्मक चौकट बनवायला, तयार करायला वेळ लागणार आहे. आणि त्या दृष्टीने सरकारने हा वेळ उसने देऊ मागून घेतला असेल. पण त्या दृष्टीने त्या चर्चा काही फार नाही आहे. काळ्या पैशाबद्दल बोलायचं झालं तर थोडासाच काळा पैसा परदेशी असतो. 50% काळा पैशाचा बहुतांश भाग हा देशांतर्गत आहे असं वारंवार संशोधनातून सिद्ध झालं आहे. म्हणजे अरुण कुमार ज्यांनी खूप अभ्यास केला काळ्या पैशाचा, ते म्हणतात की साधारण आपल्या अर्थव्यवस्थेत जेवढा पैसा पांढरा आहे तेवढाच काळा पैसा पण आहे आणि हे काळा पैसा देशांतर्गतच तयार होत असतो. म्हणजे त्याच्याविषयी कुठेच म्हणजे कोणीच तिथे बोललेलं नाही, ना काँग्रेसचं सरकार किंवा ना भाजपचं सरकार, कोणीच काही बोललेलं नाही याच्याविषयी. कर प्रणाली जितकी सुटसुटीत करता येईल, स्पष्ट करता येईल आणि पारदर्शक करता येईल तितकं आपल्याला काळा पैशावर आपल्याला कंट्रोल आणता येईल. म्हणजे गेल्या UPAच्या काळामध्ये सुद्धा गेल्या 10 वर्षामध्ये बऱ्याच प्रमाणात बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आता कव्हर झालेल्या आहेत. म्हणजे कुठले ट्रान्झॅक्शन करताना आपल्याला पॅन नंबर द्यायला लागतो, हे सगळं डिजिटाईज झालेलं आहे. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज ज्या पूर्वी चुकवू शकत होतो
आपण कर, ते आता डायरेक्टली चुकवू शकत नाहीत आणि याच दिशेने पुढे गेलं पाहिजे. हे बजेटमध्ये काही याचा उल्लेख नसला तरी धोरणात्मक चौकट दृष्टीने आखायलाच लागणार आहे. नक्की. मला किरण तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे. काळ्या पैशाचा उल्लेख नाही आहे, अनुदानाचा काही उल्लेख केला नाही, जो काही ओझरता उल्लेख झाला आहे तेवढाच फक्त. मग जेव्हा आपण एखादा अर्थसंकल्प एखाद्या पक्षाचा बघतो तेव्हा आर्थिक नीती, जसं त्या सांगतायत दिशा, आर्थिक नीती स्पष्ट होते. तर हा पहिला बजेट जो आहे NDA सरकारचा, तो बघून आर्थिक नीती त्यांची काय आहे असं वाटतं? त्यांची आर्थिक नीती याच्यामध्ये स्पष्ट दिसते. ती चांगली आहे का वाईट आहे तो वादाचा मुद्दा असू शकेल. त्यांची नीती दिसते आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं आहे, ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्माण करायचा आहे, उद्योजकता ग्रामीण भागातली वाढवायची आहे आणि शेतीला प्राधान्य द्यायचं. या 4 मुद्दे मला याच्यामध्ये दिसत आहेत. राहिला प्रश्न काळ्या पैशांचा, तर कांताताईंना मला आठवण करून द्यायची आहे की जेव्हा आपण हाऊसमध्ये बोलतो, जेव्हा बजेट हे सरकारचं अधिकृत धोरण म्हणून जेव्हा बोलतो, तेव्हा त्यामध्ये जर त्या मुद्द्याचा उल्लेख नसेल तर तुम्ही तुमच्या मुद्द्यावर गंभीर नाही आहात असा त्याचा अर्थ होतो. त्या स्वतः आमदार होता, त्यांना माहिती आहे या सगळ्या गोष्टींचं महत्त्व काय आहे ते. म्हणजे हाऊसच्या बाहेर बोलणं आणि हाऊसमध्ये बोलणं, प्रेस स्टेटमेंट करणं आणि सभागृहामध्ये उपस्थित राहून जनतेपुढे देशापुढे संबोधित करणं बोलणं, याच्यामध्ये जमीन अस्मानचं अंतर असतं. सगळ्यात मोठा निगेटिव्ह पॉईंट जर कुठला असेल बजेटचा तर त्याच्यामध्ये काळ्या पैशा शोधून काढण्यासंदर्भामध्ये कुठल्याही उपाययोजनांचा उल्लेख केलेला नाही. हे आपल्याला मान्य करावं लागेल. हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक या बजेटचा आहे. म्हणजे प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना त्यांनी जाहीर केलं होतं हाऊसमध्ये, निवडणुकांना सामोरं जाताना तशा स्वरूपाचे उल्लेख आले होते, काळा पैसा परत आणण्याचा प्रयत्न. आणि तेच मी म्हणालो, मागच्या महिन्यापर्यंत हे लोक प्रेस कॉन्फरन्सेसमध्ये आणि भाषणामध्ये उल्लेख करत होते, आम्ही काळा पैसा शोधून काढू, परत काळा पैसा परत आणू. पण ते जेव्हा ऑफिशियल तुम्ही डॉक्युमेंट रिलीज करता, ज्याला बजेटला त्याला काहीतरी लिगल सँक्टिटी आहे, अशा डॉक्युमेंटच्या मध्ये त्याचा उल्लेख नसणं ही नक्की चिंतेची गोष्ट आहे. कदाचित ते विसरले असतील, त्यांना पुन्हा आठवण करून द्यावं लागणार आहे भारतीय जनता पक्षाला. हे त्या पक्षाचं काम असणार आहे. नीरज सर, तुम्हाला पण हाच प्रश्न आहे की प्रायोरिटीज यामध्ये आपल्याला अर्थसंकल्पात दिसत आहेत की त्यांच्या काय प्रायोरिटीज असणार आहेत, ते बघता काय आर्थिक नीती आहे आणि ती आर्थिक नीती ही आपल्याला महागाई कमी करण्याकडे, वित्तीय तूट भरून काढण्याकडे घेऊन जाते का? आत्ता जी मला ह्यातनं धोरणात्मक चौकट दिसते ही UPAच्या चौकटीपेक्षा थोडी वेगळी आहे. म्हणजे UPAची चौकट कशी होती की डायरेक्टली रोजगार निर्माण करायचा मनरेगासारखं, किंवा डायरेक्टली राईट टू फूड द्यायचं, म्हणजे डायरेक्टली कुपोषणावर परिणाम, असं न करता अर्थव्यवस्थेची जी संस्थात्मक रचना आहे, ही संस्थात्मक रचना म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, टेक्नॉलॉजी आहे, एज्युकेशन आहे, या गोष्टींवर पायाभूत सगळ्या ज्या संरचना आहेत त्याच्यावर भर देऊन या सक्षम करून मग ह्या जर आपण सक्षम केल्या तर आर्थिक विकास आपोआप पुढे घडेल, अशी ही धोरणात्मक चौकट मला दिसते आहे. आता महागाईवर ह्यातनं डायरेक्टली उपायचं ना आर्थिक विकास होईल, पण महागाईवर यांनी काही केलं आहे का याचा विचार करताना आपल्याला बजेटमध्ये काय केलं ह्याच्याबरोबर काय केलं नाही हे पण बघता येईल. म्हणजे एकीकडे गेल्या 4-5 वर्ष तरी सगळ्या सरकारांवर डिझेलच्या किमती किंवा पेट्रोलियम प्रोडक्ट्सच्या किमतीवर डिकंट्रोल करणं, कारण ते पैसे जे आपल्याला भरून काढायला लागतात तो बोजा असतो सरकारवर, तर या किमती बाजारभावाप्रमाणे ठरवू देण्यावर प्रेशर आहे. हे जर यांनी आत्ता केलं असतं तर मग महागाई खूपच भडकली असती. त्यामुळे डिझेलच्या किमती डिकंट्रोल अजून केलेल्या नाहीत, किंवा गॅसवरच्या ज्या सबसिडी होती ती काढून गॅसच्या सिलेंडरच्या किमती वाढू दिल्या नाही आहेत. हे तरी सध्या या सरकारने म्हणजे काय नाही केलं हे सुद्धा आपल्याला बघायला लागेल, महागाईसाठी काय केलं हे बघताना. पण दीर्घकाळात त्याच्यावर काहीतरी परिणाम काढायला, काहीतरी उपाय करायलाच लागणार ना. म्हणजे आपण किती वर्ष डिझेल आपल्याला डिकंट्रोल, आपण डिझेलच्या किमती अशा आर्टिफिशियली कमी ठेवणार. त्यामुळे काहीतरी दूरगामी मार्ग काढला पाहिजे, तो दिसत नाही. एक चर्चा अशी होत होती की इंधनाला, म्हणजे जे आपल्याला बाहेरनं आणावं लागतं आहे आणि त्यासाठी अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागते, तेव्हा इंधनाला अल्टरनेटिव्ह काय असू शकतं आणि त्याच्या उत्पन्नासाठी आपण काय करू शकतो, आपला देश काय करू शकतो, तो या अनुषंगाने सुद्धा काही झालेलं वाटतंय नीरज सर? नाही, मला असं वाटतं की म्हणजे आम्ही मागे जे बघितलं आहे की उत्पादनांच्या किमती का वाढतात औद्योगिक उत्पादन, तर प्रामुख्याने त्यांचे जे इनपुट्स असतात, म्हणजे इंधन आहे किंवा लोखंड, पोलाद आहे किंवा सिमेंट, यांच्या किमती आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढल्यामुळे देशांतर्गत सुद्धा त्या किमती वाढतात. मग ह्याच्यावर इलाज काय, तर ह्याच्यावर इलाज आपल्या उद्योगांची उत्पादन क्षमता वाढवणे, एफिशियन्सी वाढवणे, प्रोडक्टिव्हिटी वाढवणे आणि त्याच्यासाठी धोरणात्मक चौकटी उभ्या करणे. तर तशा दिशेने धोरणात्मक चौकट हा जो लॉंग टर्म आपल्याला उतारा होईल महागाईवर, तो मला या अर्थसंकल्पात दिसला नाही. बायोडिझेलला प्रमोट करण्याची जी गरज होती ते या अर्थसंकल्पामध्ये कुठेही दिसत नाही. म्हणजे इंडियाच्या सरकारमध्ये राम नाईक पेट्रोलियम मिनिस्टर असताना त्यांनी इथेनॉलचा वापर करून पेट्रोलचं कन्झम्पशन कमी करण्याच्या काहीतरी उपाययोजना सुचवल्या होत्या.
त्याची कुठेही याचा दखल घेतलेली दिसत नाही आहे. त्यांनी सोलार प्लॅन्ट संदर्भामध्ये काहीतरी चांगलं केलेलं आहे, सोलारच्या इक्विपमेंटच्या किमती कमी होतील अशा पद्धतीने उपाययोजना केलेली आहे. पण ती एनर्जी झाली. फ्युएलच्या संदर्भात आपण म्हणालो तर ते जसं मी म्हणालो बायोडिझेल किंवा इथेनॉल याचा त्यांनी कम्प्लिटली त्याचा विसर पडलेला आहे. आपले जोडणं भाजपचं सरकार विसरलेलं आहे. बरं नीलाताई, शेवटच्या आपण या चर्चेमध्ये आलो आहे. पुढच्या 7-8 मिनिटांमध्ये एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे मला आपल्या सगळ्यांनाच आणायचं आहे. एक तर आरोग्य विभाग, शिक्षण विभाग 2 आणि तिसरी गोष्ट म्हणजे महिलांची सुरक्षा, ज्याच्याविषयी सगळेच बोलत होतो आपण. तर ह्या 3 ठिकाणी तरी काही आपल्याला समाधानकारक वाटतंय या 3 विभागांमध्ये? मला वाटतं महिलांच्याबद्दल त्यांनी बेटी बचाव ह्याच्याबद्दल जो फंड दिलेला आहे आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्थेसाठी ते तरतूद त्यांनी त्याच्यामध्ये चांगली गोष्ट आहे. त्याच्याबद्दल त्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं, हे फार चांगलं झालं. कांताताईंना सांगू इच्छिते, विरोधी पक्षातली असले तरीसुद्धा मी त्याचं स्वागत करते. मला वाटतं की काही गोष्टी ड्रीम बजेट म्हणून जे पी चिदंबरम जे होते अर्थमंत्री तेव्हा त्यांनी जे मांडलं, मला असं वाटतं त्यातल्या कित्येक गोष्टी ह्याच्यामध्ये पुढे नेलेल्या आहेत. त्यातल्याच काही गोष्टी ह्याच्यात काही लोक भरही घालू शकतील माझ्या या मुद्द्यामध्ये, पण त्यातल्या काही गोष्टी नक्की ह्याच्यात पुढे नेलेल्या आहेत. म्हणजे ते बॅटन तेव्हा त्यांनी जे घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये पुढे नेलेलं आहे. फक्त जसं मी मगाशी म्हटलं की दिशा ह्याच्यातनं जी व्यक्त व्हावी लागते स्पष्टपणे, ती मात्र व्यक्त होताना दिसत नाही. शेवटी जी तूट निर्माण होते ती तूट निर्माण व्हायला कुठून पैसे येणार आहेत, ते पैसे कसे जमा करायचे ह्याच्याबद्दल मग नेमकं कोणाला कर लावायचा, कोणत्या स्तराला कर लावायचा, सबसिडी द्यायची तर कोणत्या थराला द्यायची आणि ती कशी पोचवायची, ह्याच्यामध्ये मला असं वाटतं ते खूप अपयशी ठरले आहेत आत्ता दिसतं त्याच्यावरनं. आणि शेवटची गोष्ट मी सांगू इच्छिते, मगाशी जे म्हटलं वेळ कमी झालाय, फक्त 45च दिवस झालेत. मला असं वाटतं इच्छाशक्ती दिसते ना, ती कशी 370 कलमबद्दल तुम्ही लगेच बोलायला लागलात, वेळ कमीच झाला येऊन. किंवा दुसरी गोष्ट अशी सुद्धा आहे की तुम्ही समान नागरी कायद्याबद्दल लगेच बोलायला लागलात, 45च दिवस झालेत. काळ्या पैशाबद्दल मात्र नाही बोललात, पण ह्या 2 गोष्टींबद्दल तुम्हाला लगेच आल्याबरोबर सुचलं. विश्व हिंदू परिषदने तुम्हाला 4 मागण्या दिल्या, त्यात धर्मांतर करण्याचा विरोधी बोलले, ते तुम्हाला लगेच दिसलं. मला असं वाटतं लक्ष याच्यावर पण ॲक्शनवर की जी आता अर्थसंकल्पात होती त्याच्यात ते यायला पाहिजे होतं. कांता नलावडे, आपली शेवटची प्रतिक्रिया या चर्चेमधली काय आपल्याला वाटतं अर्थसंकल्पाबद्दल? आरोग्य विभाग, सुरक्षा महिलांची किंवा शिक्षण विभाग यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतुदी आहेत त्या योग्य आहेत का पुढच्या काळासाठी? आणि नीलाताई जे म्हणाले त्याविषयी सुद्धा आपण भाष्य करा. चर्चा करताना या अगोदरच आपल्याला सांगितलं की प्राथमिक शिक्षणासाठी त्यांनी 58,000 करोडची योजना केलेली आहे. वैद्यकीय म्हणजे मेडिकल कॉलेजेस म्हणजे या ठिकाणी त्यांनी वाढवलेली आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की खरोखर त्यांनी सर्वसामान्य जनतेचा या ठिकाणी विचार केलेला आहे. विविध म्हणजे जर आपण पाहिलं की मी मगाशी परत हे रिपीट होते, खरं म्हणजे आदिवासी असेल, शेतकरी असेल, ST NT किंवा मासेमारी या सगळ्या खरं म्हणजे घटकांचा विचार या ठिकाणी केलेला आहे. त्यांना सवलती खरं म्हणजे या ठिकाणी दिलेल्या आहेत. काळ्या पैशाची जी चर्चा या ठिकाणी चालली होती, मला एकच प्रश्न फक्त आपल्याला थांबून एकच प्रश्न कांताताई विचारते, ज्या ठिकाणी निवडणुका आहेत त्या राज्यांचा विचार झाला असा मगाशी एक चर्चेत मुद्दा निघाला होता, त्याचंही जाता जाता उत्तर द्या आपण. नाही, एक विचार करा की आमच्या या ज्या आता हरियाणामध्ये निवडणुका आहेत, जम्मू काश्मीर, दिल्ली, महाराष्ट्रामध्ये आहेत आणि कुठलंही सरकार जर असेल तर आपल्याला ही कल्पना आहे की या अगोदर ह्या UPA सरकारमध्ये सुद्धा म्हणजे त्यांनी अशाच धोरणांचा खरं वापर केलाय. परंतु निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मग महाराष्ट्र सुद्धा होता. तर आपण जर पाहिलं तर तुलनात्मक दृष्ट्या जर आपण पाहिलं हरियाणा वगैरे, तर तसं महाराष्ट्रासाठी फार त्यांनी असं काही नाही आहे की फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच काही उपाययोजना त्यांनी आखलेल्या आहेत किंवा त्या राज्याला म्हणजे त्यांनी सवलती दिलेल्या आहेत, असं मला तरी या ठिकाणी असं काही जास्त खरं म्हणजे दिसत नाहीये. एकूणच खरं म्हणजे सर्वसामान्यांना, मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा हा खरं म्हणजे अर्थसंकल्प आहे. नक्की कांता नलावडे, नक्की धन्यवाद. आपण याविषयी बोललात. मी शेवटचा प्रश्न घेऊन आणि काही सेकंदांसाठी किरणजी आणि नीरजजींकडे येणार आहे. नीरज सर, जर या अर्थसंकल्पाला 100 पैकी मार्क द्यायचे असतील तर तुम्ही किती द्याल? मी अर्थसंकल्पाला 100 पैकी 75 देईन. बर, चांगले मार्क देईन, कारण प्राप्त परिस्थितीत हेच शक्य होतं. 100 पैकी 100 हा जर क्रायटेरिया ठरवायचा असेल तर यांनी फर्स्ट क्लास मिळवला आहे.
पण त्यांना डिस्टिंक्शन मिळवता आलेलं नाही, त्यामुळे 68% मार्क्स. आपण अर्थसंकल्पाचे सगळे कंगोरे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. अर्थातच पुढचा दिवसभर जो आहे तोही अनेक बातम्यांच्या माध्यमातून आणि आमचा विशेष कार्यक्रम लक्षवेधीच्या माध्यमातून सुद्धा हा अर्थसंकल्प आणि त्याचं अनालिसिस घेऊन आम्ही आपल्यापर्यंत येऊ. या बुलेटिनमध्ये इथेच थांबतो. तुम्ही सगळे चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद.